इंजिनियर्सना मी हे टॉक दिलं होतं. आणि आता हे आपण पहिल्यांदा लाईव्ह असं टॉक करतोय. मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मला वाटतं या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण काही ॲडव्हान्स्ड गोष्टी शिकणं गरजेचं आहे. कारण 2 गोष्टी होणार आहेत. एक म्हणजे बिझनेसेस क्रंचेस होणार आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढणार आहे. त्यामुळे आपली जेवढी कॉम्पिटन्सी वाढवू, जे काही लोकं यंग जॉइन झालेले आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. जे लोकं अगोदर सेटल्ड आहेत तर त्यांच्यासाठी नाहीये हा. तर तर आपण जितकी आपली कॉम्पिटन्सी वाढवू त्याचा फायदा याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे मी जे विद्यार्थी लोक आहेत त्यांच्यासाठी हा माझा मेसेज होता. नेहमी आम्ही पंढरपुरामध्ये कुठलंही काम किंवा आमच्या संस्थेमध्ये करताना विठ्ठलाचा फोटो लावून आपण विठ्ठलाकडे ही पण प्रार्थना करूया की या लॉकडाऊन मधून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आणि बाकी सगळ्या लोकांना बाहेर पडेल आणि परत एकदा प्रॉस्पेरिटीचा रूट आपल्याला ओव्हरव्ह्यू आहे. जर कोणाला पंढरपूरमध्ये गोपाळपूरला आला तर हे बघायला मिळेल. आपल्याकडे 4 कॉलेजेस आहेत. डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि डिग्री डिप्लोमा फार्मसी. आणि एक्सेप्ट म्हणजे डिप्लोमा फार्मसी सोडून आमची तिन्ही महाविद्यालये नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन कडून मानांकन मिळालेली आहेत. इनफॅक्ट इंजिनिअरिंगचं दुसऱ्यांदा मानांकन मिळून आता आमची तिसऱ्यांदा कमिटी एक्सटेन्शनची येऊन गेलेली आहे. हे फार कमी, सगळ्यांना माहिती आहे जे इंजिनिअरिंगचे शिक्षक असतील तर हे मानांकन फार कमी महाविद्यालयांना मिळतं. त्यापैकी आपलं महाविद्यालय आहे. बाकीच्या गोष्टी माहिती असतीलच. ही थोडीशी डिपार्टमेंटची ओळख 93 साली स्थापन झाला असलं तरी डिपार्टमेंट हे उशिरा सुरू झालं 2008 साली. आणि सुदैवाने मी पण या महाविद्यालयाला 2008 साली झालो जॉईन. त्यामुळे मी फाउंडर मेंबर आहे डिपार्टमेंटचा. आम्ही बाकीची तुमच्या काळात माहित नाही, बरेच जे इंजिनियर झालेले आहेत त्या काळात कसं आपण इंजिनिअरिंग झालो. पण आता या वेगवेगळ्या गोष्टीचा भाग बघितला तर आम्ही एक्सटेन्सिव्हली बऱ्याच न्यू गोष्टी आमच्या महाविद्यालयात करतो. एक म्हणजे इंडस्ट्री ओरिएंटेड सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग आमच्या सिलेबसमध्ये जिथं करता येईल. जे काय अनवॉन्टेड पार्ट आहेत त्याला कमी शिकवून हा पार्टला वेळ देणं. इंडस्ट्रियल व्हिजिट कंपल्सरी असते प्रत्येक सेमेस्टरला. सगळ्यात खूप महत्वाचं म्हणजे प्रत्येक आठवड्याला लोकल इंडस्ट्रियल व्हिजिट असते. कारण सिव्हिल इंजिनिअरिंगला ते ॲडव्हान्टेज आहे. बाकीच्या इंजिनिअरिंगला ते नसेल. तर आपली महाविद्यालयाची बस घेऊन आपण जातो आणि R&D एक्सपोजर. जसं सरांनी सांगितलं की मला IIT गुवाहाटीतून एमटेक स्ट्रक्चर करता आलं, IISc बंगलोरमधून PhD करता आली आणि साऊथ कोरियामधून पोस्ट डॉक करता आलं. त्याचा आम्ही R&D साठी जवळजवळ मी 8 लाखापर्यंतच्या रिसर्च ग्रांट आणल्या. त्यातलंच एक आपण रुरल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फॅसिलिटी म्हणून सेंटर आपल्या महाविद्यालयात उभा केलंय. सामाजिक कामासाठी बार्कच्या बरोबर कोलॅबोरेशन करून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून आपल्याला 4.5 कोटीचे फंड मिळाले होते. सायंटिस्ट अनिल काकोडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे झालं होतं. आपण वेगवेगळ्या गोष्टीच्या कन्सल्टन्सी करत असतोय. म्हणजे रेग्युलर सिव्हिल इंजिनिअरिंग, थर्ड पार्टी ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि त्याच्या व्यतिरिक्त स्पेशलाइज्ड हा जो तुम्हाला फोटो दिसतोय तो आहे. मी SL वर्ल्डला मागच्या दाराने गेलो. बरेच जण SL वर्ल्डला पैसे भरून आणि पुढच्या दाराने गेले असतील. मला अजून चान्स भेटला नाही SL वर्ल्डला पुढच्या दाराने पैसे भरून जायचा. पण मी SL वर्ल्डला मागच्या दाराने गेलो होतो कारण मला त्यांनी NDT साठी कसं टेस्टिंग करता येईल म्हणून स्पेशलाइज्ड टेस्टिंग साठी पण आपण ऍक्टिव्हिटी करत असतो. कारण विशेष भाग म्हणजे माझं PhD जे झालेलं आहे ते स्ट्रक्चर हेलिकॉप्टर रोटर ब्लेड मध्ये. म्हणजे साधारण तुम्ही मला विचाराल तर 2002 पासून या एरियामध्ये काम करतो आहे. त्याबरोबर आपण वेगवेगळ्या टेक्निकल ऍक्टिव्हिटी करतो. सोसायटी आणि टेक्निकल त्याचे आपण कॉन्फरन्सेस घेतो. हे डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या लाभ आहेत. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया कारण वेळेचं बंधन असल्यामुळे मी थोडंसं फास्ट जातोय. आपण चर्चासत्रामध्ये काही डिटेल्स गोष्टी घेऊया. मी आतापर्यंत NDT वरच टॉक दिलं होतं, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग फॉर RCC वरती. पण सुदैवानं त्याच्यामध्ये बाळकृष्ण कुलकर्णी सरांनी एक ड्युरॅबिलिटी नावाचा शब्द घातला. आणि मग नेहमी आपण कुठलेही शब्द ऐकत असतो तर फार इंटरेस्टिंग गोष्ट असते की इंटरनेटवरती जायचं, टाईप करायचं आणि त्याची एक्झॅक्ट डेफिनेशन काय येते बघायचं. तर खूप छान ऑक्सफर्ड डिक्शनरीची डेफिनेशन आली. द ॲबिलिटी टू विथस्टँड विअर, प्रेशर अँड ऑर डॅमेज. म्हणजे बऱ्यापैकी सिव्हिलला पण लागू होती.
तर ही ड्युरेबिलिटी आपल्या बिल्डिंग मध्ये आहे का नाही, वाढवता येते का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. आणि त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं दोन गोष्टी म्हणजे आपण ज्या थोडंसं मी हे टॉक आहे तो मी थोडंसं आपल्या हेल्थ सेक्टरशी कनेक्ट केलं तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. कारण प्रत्येकाला आपल्या हेल्थ सेक्टर बद्दल माहिती असते. म्हणजे दोन गोष्टी असतात. एक म्हणजे माणूस निरोगी राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. अ, त्याचे हेल्थ पॅरामीटर बरोबर आहेत का नाही ते बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग जर काय आजार झाला असेल तर ते बरा करण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे. 3 गोष्टी मी बोलतोय. एक म्हणजे पहिलं म्हणजे तुम्ही निरोगी राहण्यासाठी काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स म्हणू शकतो आपण. त्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंगशी लिंक करूया. कारण आपलं शरीर महत्वाचं आहे त्यामुळे शरीराबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. म्हणजे मी व्यायाम करणं असेल, थोडंसं डंबेल करणं असेल, खाण्याच्या पासून गोष्टी असेल. हे वेगवेगळे फॅक्टर आहेत. ते त्याच्यावरती आपण लक्ष. दुसरं मग बॉडी पॅरामीटर चेक करणं असेल. एक म्हणजे रुटीन चेकअप आहे आणि दुसरं म्हणजे स्पेशलाइज्ड चेकअप आहे. आणि तिसरं म्हणजे मग ह्या चेकअप मधनं न निघता डायरेक्ट कोलॅप्स होणं आणि त्यावेळेला मग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन किंवा रिपेअर मेंटेनन्स काय करणं आपल्या बॉडीचा. तर तसंच आपण आजच्या टॉकला त्या ओरिएंटेडच करणार आहोत. तर पहिलं म्हणजे ड्युरेबिलिटी म्हणजे काय असतं म्हणजे आपली लाईफ लॉंगिव्हिटी म्हणू शकतो आपण त्याला. हेल्थ हेल्थ पॅरामीटरशी बघितलं तर आपली आयुष्यमान आपलं जसं वाढवायचं तसं बिल्डिंगचं आयुष्य वाढवण्यासाठी काय. मग त्यासाठी प्रोग्रेसिव्ह डॅमेज कसं होतं, कशामुळं डॅमेज होतं. एकदा आपल्याला लक्षात आलं की कशामुळं काय कॉज इफेक्ट म्हणतात त्याला रिसर्चच्या भाषेमध्ये. जर आपण कॉज इफेक्ट अनालायसिस केलं तर मग आपल्याला सोपं होईल. एक म्हणजे दोन्हीसाठी टेस्टिंगसाठी पण आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेण्यासाठी पण आणि रिपेअरसाठी. म्हणून थोडंसं आज मी त्याच्या स्लाइड ऍडिशनल ऍड केलेल्या आहेत. आणि मग हाऊ अँड वाय आरसीसी स्ट्रक्चर डिटोरिएट, का स्ट्रक्चर डिटोरिएट होतं. मग असं काय आहे का डिटोरिएट न होणारं स्ट्रक्चर आहे, असू शकतं. तसं काय आहे का, का स्ट्रक्चर हे डिटोरिएट होणारच. तर परत एकदा मी आपल्या हेल्थ पॅरामीटर आणि बॉडीच्या संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो की जसं आपली बॉडी डिटोरिएट होणारच, जसं वय वाढेल तसं आपण पण किती प्रमाणात रेट ऑफ डिटोरिएटेशन आणि तो खूप महत्वाचा आहे. तो आपल्याला कसा करता येईल, वृद्धीकरणाचा रेट जो आहे तो कसा कमी करता येईल याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे. तर ड्युरेबल कॉन्क्रीट आणि नॉन ड्युरेबलची मला छान हे मी याचे रेफरन्स देणार आहेत. आज जे स्लाइड मी ऍड केलेलं आहे ते CPWDचं डॉक्युमेंट आहे, रिपेअर अँड रिहॅबिलिटेशनचं बुक आहे. त्याच्यामध्ये मला छान मिळालं. तर पोरस बट इम्परमिएबल स्ट्रक्चर असेल तर ते बऱ्यापैकी ड्युरेबल असतंय आणि पोरस बट परमिएबल झालं तर ते मग नॉन ड्युरेबल होतं. हे एकदा फंडामेंट आपला सगळ्यात पहिला म्हणजे जर त्याची म्हणजे काय म्हणायचं परमिएबिलिटी वाढलेली असेल तर मग तुमचं डिटोरिएशन फास्ट होणार. मग या डिटोरिएशनचे वेगवेगळे मॉडेल अवेलेबल आहे. त्यातलं पहिलं मॉडेल इथं माझ्याकडे आहे. एक 3 मॉडेल आहेत. खूप छान आहेत मला वाटतंय. आपण थोडंसं त्याच्यावरती हे लक्ष देऊया. पहिल्यांदा आपण ज्यावेळेला कन्स्ट्रक्ट करतो म्हणजे आपली धारणा तर तशी असते. म्हणजे ज्यावेळेला कुणी मला वाटतंय सिव्हिल इंजिनियर म्हणणार नाही की माझं गळकं छत असलं पाहिजे किंवा खराब काँक्रीट असलं पाहिजे. सगळ्यांची पहिला इंटेन्शन इज that reinforced concrete structure contain discontinuous cracks, micro cracks and pores. तर हे कमीत कमी असल्या पाहिजे डिस्कंटिन्युटी. आणि मग पहिली स्टेज येते त्याच्यामध्ये नो व्हिजिबल डॅमेज असतंय. मग वेदरिंग इफेक्ट न सायकलिंग, हिटिंग, कुलिंग, वेटिंग, ड्राईंग आणि लोड इफेक्टनं म्हणजेच सायक्लिक लोडिंग आणि इम्पॅक्ट लोडिंगनं त्याच्यामध्ये मायक्रो क्रॅक्स फॉर्म व्हायला लागतात. आणि मग ग्रॅज्युअल लॉस ऑफ वॉटर टाइटनेस as micro cracks and pores become more interconnected आणि तशा पद्धतीनं चालू होतं. आणि मग दुसरी स्टेज चालू होती. एकदा पहिले छोटे मायक्रो क्रॅक्स फॉर्म झाले. पहिल्यांदा बांधताना आपली धारणा अशी असते की क्रॅक्स नसावेत. पुन्हा मायक्रो क्रॅक्स झाले की त्याच्यामध्ये पेनिट्रेशन ऑफ वॉटर, पेनिट्रेशन ऑफ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ऍसिड्स, आयन्स आणि जिथं जिथं जसं जसं एन्व्हायरमेंट आहे तसं त्याच्यावरती मग अटॅक करायला चालू होतात. आणि मग
एक्सपान्शन ऑफ कॉन्क्रीट आणि वेगवेगळे डॅमेजेस चालू होतात. मी त्याच्याबद्दल पुढे बोलणार आहे. आणि मग फायनली क्रॅकिंग, स्पेलिंग मग दिसणार आहेत. व्हिजिबल डॅमेजेस दिसायला लागतात. हे पहिलं मॉडेल आहे. मला वाटतं हे खूप छान मॉडेल आहे. तसंच अजून एक मॉडेल आहे, खूप छान आहे. ज्याच्यामध्ये स्टेज 1 ग्रॅज्युअल लॉस ऑफ वॉटर टाइटनेस, त्याच्यानंतर मग इनिशिएट ऑफ डॅमेज अँड देन प्रोग्रेशन ऑफ डॅमेज. तुम्ही बघितलं असेल आता आपण जो करोनाचा जो काळ चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सरकारचं लक्ष काय आहे म्हणजे करोना थांबवणं, करोना विषाणूचा प्रसार थांबवणं. पण सरकारला माहिती आहे की करोनाचा विषाणूचा प्रसार थांबत नाही. तर मग काय करताय सरकार की प्रोलॉंग कसं करता येईल, तो जो त्याला म्हणतात फ्लॅटनिंग ऑफ कर्व, तशाच पद्धतीने इथं आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये कसा डिले वाढवता येईल, दुसऱ्या स्टेजमध्ये कसा डिले वाढवता येईल आणि तिसऱ्या स्टेजमध्ये डिले कसा वाढवता येईल, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या ज्या वेळेला आपण ड्युरेबिलिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघतो. तिसरं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये जे डॅमेज इन आरसीसी होत आहे, थोडंसं मी अनलार्ज करतो, मला वाटतं दिसतंय का, कुणीतरी मला फीडबॅक देईल का, व्यवस्थित दिसतात का स्लाइड? सर दिसतायत स्लाइड व्यवस्थित, काही अडचण नाही, यू कॅन गो अहेड. दिसतात सर, व्यवस्थित दिसतात. ओके. मग 3 कर्वाचा एकत्र येणं ज्या वेळेला डॅमेज सुरू होतं. एक म्हणजे प्रेझेन्स ऑफ वॉटर, म्हणजे तुम्ही एक एक गोष्ट जितकी कमी करू शकाल तेवढं आपल्याला हे होईल. एक्सपोज ऑफ अग्रेसिव्ह एजंट लाईक एटसेट्रा अँड इंटरकनेक्टेड पोरॉसिटी आणि ह्या गोष्टीचं या 3 रिजन मधून 3 रिजनचं एकत्र आल्यानंतर डॅमेज आरसीसी मध्ये होतं. तसंच आपल्याला एक स्ट्रक्चर, आता आपण जे 3 मॉडेल बघितलं ऑफ कॉन्क्रीट पाहिलं, तसंच आपण असंच मॉडेल तयार करता येईल. एक म्हणजे डिसकंटिन्युअस एक्सपोजर ऑफ वॉटर अँड ह्युमिड एअर, त्याच्यानंतर डिपॅसिव्हेशन ऑफ स्टील, म्हणजे स्टीलवरती एक कव्हर दिलेला असतो, तो जर उघडा झाला तर त्याच्यातनं मग बाकीचे केमिकल इंटरॅक्शन चालू होतात. आणि प्रेझन्स ऑफ एअर, म्हणजे आपल्याला जर एअर टाईट ह्यातला एक एक कुठलाही एक कंपोनंट मिसिंग असेल तर करोजन आपण अवॉइड करू शकतो. तर त्यामुळं आपल्याला जे कन्स्ट्रक्शन करता हे फंडामेंटल, म्हणजे मी जिथं दोन्ही इन्स्टिट्यूट, मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये मला बघता आलं. एक म्हणजे IIT, तुम्हाला माहिती असतील सगळ्यांना, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिथं टेक्नॉलॉजीवरती काम केलं जातं. आणि दुसरं मला PhD देशात एकच संस्था आहे, 1907 ची स्थापना आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. तिथं मला गोल्ड मेडल पण मिळालं माझ्या PhD साठी. तर त्या संस्थेमध्ये काय शिकवलं जातं तर सायन्स वरती, म्हणजे सुरुवात त्याची स्थापना सायन्स, म्हणजे इतके मोठे जवळजवळ 10-15 शिक्षक आमचे पद्मश्री पद्मभूषण असतात. आणि सचिन तेंडुलकर बरोबर केमिस्ट्रीचे आमचे CNR राव, त्यांना भारतरत्न अवॉर्ड पण मिळाला होता. आणि आमचे 3 डायरेक्टर मी जिथून केलं, 2 ब्रिटिश होते, त्यांना नोबेल लॉरेट मिळालं होतं. आणि इंडियन एक CV रामन, सगळ्यांना माहिती असेल, ते आमच्या संस्थेचे डायरेक्टर. सुदैवाने मला छोट्या खर्डीसारख्या गावातून तिथपर्यंत जाता आलं. तर तिथं मी सायन्स, प्रत्येक गोष्टीचं सायन्स बघायला, आणि म्हणून मग आपण टेक्नॉलॉजी बरोबर सायन्स कसं बघता येईल हे पण बघावं असं माझी, म्हणून या स्लाइड टाकली. तसंच आपल्याला हे हिटिंग आणि कुलिंगचं सायकल होत राहतं. आणि त्या प्रोसेसमध्ये मग स्ट्रक्चर कसे डिटोरिएट होतात त्याचे एक सायकल आहे. त्याच्यानंतर अल्टरनेट वेटिंग आणि ड्रायिंगचं सायकल होतं. त्याच्यामध्ये पण कसं डिटोरिएशन होतं ते पण आपण डिटेलमध्ये जाऊन स्टडी करू शकतो. त्याच्यानंतर मी म्हटलं होतं की कॉज इफेक्ट अनालिसिस आपण स्टडी करू शकतो. तर ह्या डॅमेज क्रिएट होण्यासाठी मी सध्या आपण कॉजेसवर काम करतोय. आणि मग म्हणजे आपण हेल्दी राहण्यासाठी काय प्रिव्हेन्शन करता येईल का, एकदा आपल्याला कॉजेस समजले तर आपल्याला मग प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेता येतील. एक म्हणजे एक आहे ते कन्स्ट्रक्शन डिफिशियन्सी आहे. त्याच्यामध्ये फिजिकल मध्ये हाय वॉटर सिमेंट रेशो असेल तर हाय कॅपिलरी पोरॅसिटी होती. इनॲडिक्वेट क्युरिंग असेल तर परत तोच जे हाय कॅपिलरी पोरॅसिटी राहू शकते. पुअरली ग्रेडेड ॲग्रिगेट असतील तर पोरस कॉन्क्रीट ड्यू टू एअर व्हाईड राहू शकतं. इनॲडिक्वेट कम्पॅक्शन असेल तर पोरस कॉन्क्रीट ड्यू टू एअर व्हाईड्स राहू शकतं. शटरिंग ऑफ जॉईंट नॉट स्लरी टाईप देन हनीकोम्ड स्ट्रक्चर होऊ शकतं. त्याच्यानंतर कव्हर थिकनेस लेस असेल तरी प्रॉब्लेम होतो.
त्याच्यानंतर रॉंग प्लेसमेंट ऑफ रिन्फोर्समेंट असेल तरीही क्रॅकिंग आणि क्रशिंग ऑफ कॉन्क्रीट चालू होऊ शकतं. त्याच्यानंतर केमिकल, आता जे आपण बोललो ते होते फिजिकल, मला वाटतं फिजिकल कॉजेस होते, आणि त्याच्यानंतर केमिकल जर Conference is being recorded. क्लोराईड असेल, सल्फेट असेल, रिएक्टिव्ह ऍग्रिगेट असतील तर त्याच्यामध्ये वेगवेगळे डिटोरिएशनचे फॉर्म्स चालू होतात. त्याच्यानंतर रॉंग डिझाईन डिफिशियन्सी हे पण कारण असू शकतं, आणि डिझाईन डिफिशियन्सी मध्ये रॉंग डिझाईन लोड्स, बऱ्याचदा ते केलं तर डिफ्लेक्शन, क्रशिंग ह्यासारखे प्रॉब्लेम होतात. फॅक्टर्स लाईक श्रिंकेज, थर्मल मुवमेंट, स्ट्रक्चरल बिहेवियर हे जर नाही घेतलं अकाउंटमध्ये तर डिसइंटिग्रेशन ऑफ कॉन्क्रीट आणि श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीट होऊ शकतं. एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत ते कसे होऊ शकतात ते आपण बघू शकतो. एक म्हणजे हिटिंग, कुलिंग, सरफेस इंटिग्रेशन होऊ शकतं. वेटिंग ड्राईंग मध्ये इन्क्रीज इन कॅपिलरी, मग आम्ही डायग्राम दाखवली सायक्लिक, हिटिंग ड्राईंग, वेटिंग ड्राईंगची, त्याच्यामध्ये इन्क्रीज इन कॅपिलरी होऊ शकतं. ॲब्रेशन ऑफ सरफेस असेल तर सरफेस इंटिग्रेशन आणि रिडक्शन इन कव्हर थिकनेस होऊ शकतं. त्याच्यानंतर केमिकल इफेक्ट्स येऊ शकतात, क्लोराईड अटॅक असतील, सल्फेट अटॅक असतील, आणि त्याचे मग बरेच गोष्टी आहेत. तर हा मी ड्युरॅबिलिटीचा पार्ट सांगितला. म्हणजे आपल्याला एकदा जसं आपण हेल्दी राहण्यासाठी शरीरावर कुठल्या गोष्टीचा परिणाम होतो तसं पाहिलं तर आपल्या आरसीसी स्ट्रक्चर मध्ये मेन जे कंपोनंट आहेत स्टील आणि कॉन्क्रीट, याच्यामध्ये कशामुळे काय होतं याचा जर आपण अभ्यास केला तर कन्स्ट्रक्शन करताना मला वाटतं कधी कधी हे कॉज इफेक्ट माहित असले तर जास्त खर्च न करताही आपण ड्युरॅबिलिटी वाढवू शकतो. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ड्युरॅबिलिटी वाढवायची, फक्त सायकोलॉजिकल ग्रोथ होणं गरजेचं आहे. आम्ही याच्यावरती फार चर्चा करतो, कुलकर्णी सर असतील, अजून आमचे अभिनव म्हणून मित्र आहेत, बरेच ज्या वेळेला मी सिव्हिल इंजिनिअरिंगशी बोलतो तर या गोष्टी फक्त नुसते पैसे नाही तर सायकोलॉजी चेंज करण्यानं किंवा प्रॅक्टिसेस चेंज करण्यानं सुद्धा, सायकोलॉजी चेंज करणं म्हणजे ज्या वेळेला इम्प्लिमेंटेशनला त्या इंजिनियरला माहिती पाहिजे किंवा की ह्या गोष्टी केल्यावर हे होतं, त्यानं त्या मेसन किंवा तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट ऍक्च्युअल फील्ड वर्कर आहेत त्यांना त्याचा प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट दिला पाहिजे, आणि मग त्या गोष्टी मला वाटतं हळूहळू रुजायला लागतील. आता आपण मेन जे स्ट्रक्चरल ऑडिट पार्ट आहे, एकदा आपल्याला समजलं की कसं हेल्दी राहिलं पाहिजे, तरी आपण डिट्युरेट होतोय तर त्याचं आपल्याला डिट्युरेशन किती लेवलचं आहे म्हणजे डायग्नोसिस पार्ट वरती आपण बोलतोय. पहिला पार्ट आपण बघितला तो प्रिव्हेन्शन पार्ट वरती बोललो. दुसरा पार्ट जो आपण बघतोय तो आपण आहे तो डायग्नोसिस पार्ट. तर स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय आहे की नोविंग, स्ट्रक्चरल ऑडिट इज अ इम्पॉर्टंट टूल फॉर नोविंग द रिअल स्टेटस ऑफ ओल्ड बिल्डिंग. तर दोन गोष्टी म्हणजे सुरुवात जरी या स्ट्रक्चरल ऑडिटची किंवा या नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगची, म्हणजे ऑडिटमध्ये जुन्या बिल्डिंगचं करतो पण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आपण नवीन बिल्डिंगचं पण करू शकतो, आपण त्याच्याबद्दल बोलूया. पण स्पेशली जे आपण स्ट्रक्चरल ऑडिट करतो ते जुन्या बिल्डिंगचं करतो, आणि या ऑडिट मध्ये आपण काय हायलाइट करतो की ऑडिट शुड हायलाइट and investigate all the risky areas, critical areas and whether building needs immediate attention. की बाबा काय 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 प्रॉब्लेम आहेत बिल्डिंग मध्ये, त्याला आता लगेच रिपेअर मेंटेनन्स गरजेचं आहे का अजून त्याच्यामध्ये आपल्याला वाट बघता येईल. It should also cover the structural analysis of existing frame, pinpoint weak structural areas for static, wind and earthquake loading. तर त्याच्या पुढचं म्हणजे आपण आज बरंच बोलणार आहोत तो एनडीटी बद्दल, आणि त्या प्रॉपर्टी डिटोरिएट झाल्याचं आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग करून बघता येईल का की बाबा जो रिझर्व्ह स्ट्रेंथ आपल्यामध्ये राहिली. तुम्ही म्हणणार रिझर्व्ह स्ट्रेंथ काय असते, तर आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी लावतो आणि फॅक्टर ऑफ सेफ्टीमुळे स्ट्रक्चर मध्ये रिझर्व्ह स्ट्रेंथ येते. त्याच्यामध्ये मग फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे लावलाय आपण, पण खरंच कन्स्ट्रक्शन करताना आपल्या लोकांनी फार वर्क केलेला आणि त्यामुळे स्ट्रेंथ अचीव व्हायची ती अचीव झाली नाही, आणि त्या फॅक्टर ऑफ सेफ्टीचा उपयोगच झाला नाही तर आपल्याकडे रिझर्व्ह स्ट्रेंथ मिळणार नाही. पण खरंच काम चांगलं झालंय तर जी आपण वन पकडला होता त्याच्या वरती आपण जातोय, आणि तो जो वनच्या वरती जे मिळतं ते आपल्याला दॅट इज नथिंग बट रिझर्व्ह स्ट्रेंथ. इफ बिल्डिंग हॅज चेंज्ड
द युजर फ्रॉम रेसिडेन्शियल टू कमर्शियल इंडस्ट्रीयल. सो बऱ्याचदा आजकाल युसेज फॉर्म बदल होतो आणि त्यामुळे लाईव्ह लोड आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होऊ शकतात. ते पण आपल्याला ह्या ऑडिटमध्ये चेक करायचं असतं. काय पर्पज आहे हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं? जर सगळ्या आपण कधीच याच्यावरती अगोदर ऐकलं नसेल तर हे मुद्दे क्विकली आपण कव्हर करूया. टू नो द हेल्थ ऑफ युअर बिल्डिंग अँड टू प्रोजेक्ट द एक्सपेक्टेड फ्युचर लाईफ. म्हणजे सध्या बिल्डिंग कशी आहे आणि अजून त्या बिल्डिंगचं लाईफ किती आहे. हायलाइट द क्रिटिकल एरियाज. कुठले कुठले कंपोनंट महत्वाचे आहे, सगळ्यात पहिलं कुठला गोष्ट आपण ऍड्रेस केली पाहिजे. दी प्रोएक्टिव्हली असिस्ट द रेसिडेंट अँड सोसायटी टू अंडरस्टँड सिरियसनेस. बऱ्याचदा हा प्रकार मुंबई सारख्या शहरामध्ये होतो की आपल्याला बिल्डिंगचं किती सिरियस डॅमेज झालेलं आहे हे त्यांना आपण डेटानं सांगू शकतो, अनालायसिसनं सांगू शकतो, तरच लोक बिल्डिंग खाली करतात. नाही तरी पडून मेलं तरी लोक बिल्डिंग खाली करत नाहीत, अशी अवस्था होती बऱ्याचदा. आणि तो अवेअरनेस आणणं, त्याच्यासाठी पण हे काम करू शकतो. आणि दुसरं म्हणजे काही म्युन्सिपाल्टी, उदाहरणार्थ मुंबईमध्ये आहे, म्युन्सिपलचे नॉर्म आहेत की इतक्या इतक्या वर्षानंतर आपण स्ट्रक्चरल ऑडिट हे केलं पाहिजे, इतक्या वर्षानंतरची जी जुनी बिल्डिंग आहे तिचं ऑडिट केलं पाहिजे. फुलफिल करण्यासाठी पण आपल्याला ऑडिटची गरज असते. तर आपण आता स्टेप बाय स्टेप जाऊया की स्ट्रक्चरल ऑडिटच्या स्टेप नंबर 1, 2 आणि 3 बहुतेक 3 स्टेप आहेत. पवार सर, सॉरी इंटरप्ट करतोय. पवार सर, महेश शिंदे बोलतोय. तर जरासा आवाज शेकिंग होतोय, जरासं आवाजाचं जरासं क्लिअरन्स करता का बघा. आणि सगळ्यांना विनंती आहे की जरा लो बँड विड्थ होईल, त्यामुळे आपला व्हिडिओ जो आहे तो जरासा म्यूट करावा व्हिडिओ, जेणेकरून आपल्याला चांगली बँडविड्थ मिळेल आणि सर्वांपर्यंत सरांचा आवाज येईल. तर प्लीज, सॉरी. ज्याचे ज्याचे व्हिडिओ चालू आहेत त्यांनी बंद केलं तर आपल्याला असा आवाज येतो बघा सर आता. हा, तो मायक्रोफोन जरा जवळ असेल तर बरं राहील तुमचा. आता आवाज आला. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, मग मी ते जवळ पकडतो. आता येते का? हा, जी जी बिलकुल. ओके. तर स्टेप 1, पहिली स्टेप काय आहे तर डेटा कलेक्शन. म्हणजे बऱ्याचदा आपण डायरेक्टली गेलो आणि ऑडिट केलं असं होत नाही, तर त्याचं प्रिलिमिनरी डेटा कलेक्ट करणं गरजेचं आहे. एक म्हणजे आर्किटेक्चरल आणि स्ट्रक्चरल प्लॅन ऑफ बिल्डिंग. पण दुर्दैवानं ज्या जुन्या बिल्डिंग असतात त्या ह्या दोन्ही गोष्टी भेटत नाहीत. आता सध्या आम्ही पंढरपुरात मोठ्या एका शाळेचं केलं, तर प्लॅन भेटला कसा बसा हाताने काढलेला वगैरे, पण स्ट्रक्चरल प्लॅन नव्हता. कलेक्ट द डिटेल स्ट्रक्चरल कॅल्क्युलेशन अजम्पशन्स. जर प्लॅनच नसेल तर हे पुढचं असणं अवघड आहे. पण सध्याच्या ज्या नवीन बिल्डिंग आहेत त्याला म्युन्सिपल अथॉरिटी परमिशन देण्याकरता ह्या गोष्टी लागतातच. द अजम्पशन्स, काय अजम्पशन्स केले होते हे त्याच्या पुढचं लेवलची माहिती काढणं गरजेचं आहे. लाईव्ह लोड काय होता, रेसिडेन्शियल होती की कमर्शियल होती, लाईट इंडस्ट्री होती की हेवी इंडस्ट्री होती, वेदर एनी फ्युचर प्रोव्हिजन फॉर ऍडिंग न्यू फ्लोअर. म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडं FSI कमी असतो म्हणून आणि फ्युचर मध्ये वाढेल म्हणून आपण डिझाईन स्ट्रॉंग केलेलं असतंय. तसं काय केलेलं आहे का? अर्थक्वेक लोड कन्सिडर केलेले आहेत का? आणि कुठल्या IS कोड नुसार त्याचं डिझाईन केलेलं आहे. जर असेल ही माहिती तर खूप छान. जर पहिल्या स्टेपमध्ये ही माहिती मिळाली तर मला वाटतं दुसरी स्टेप लागत नाही. पण ही पहिल्या स्टेप मधली माहिती नसेल तर आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये जनरेट करायला लागते, तयार करायला लागते माहिती. इफ आर्किटेक्चरल प्लॅन अँड स्ट्रक्चरल प्लॅन्स आर नॉट अवेलेबल, द सेम कॅन बी प्रिपेअर्ड बाय एनी इंजिनियर बाय मेजरिंग सायझेस एटसेट्रा. त्या गोष्टी आपल्याला तयार करायला लागतील. ती स्टेप आहे. म्हणजे स्टेप 1 जर आपल्याला रेडी सगळं मिळालं तर स्टेप 2 ची गरज नाही. पण स्टेप 1 मध्ये फक्त बिल्डिंग दिसते, बघा स्ट्रक्चरल ऑडिट द्या, रिपोर्ट द्या म्हटलं तर आपल्याला दुसरी स्टेप पण इन्व्हॉल्व होते. पण पहिली स्टेप जर आपली यस झाली तर दुसरी गरज नाही. स्टेप 3, इन्स्पेक्शन ऑफ द बिल्डिंग. अ डिटेल्ड इन्स्पेक्शन ऑफ बिल्डिंग आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा व्हिज्युअल इन्स्पेक्शन करायचं आहे. त्याच्यामध्ये काय बघायचं आहे बघा, आपल्याला नेहमी बघत जाताना बॉटम टू टॉप बघत जायचंय. व्हिज्युअल इन्स्पेक्शन करताना नेहमी बॉटम टू टॉप कडे जायचंय, कारण फाउंडेशनच हल्लं तर सुपरस्ट्रक्चरचा काही उपयोग नाही. त्यामुळे स्टेप काय फॉलो करायचे, बॉटम पासून ते टॉप पर्यंत. सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे एनी सेटलमेंट इन द फाउंडेशन. म्हणून मी कधीच इन्स्पेक्शनला जातो तर पहिला आत न जात नाही, कारण आत एकदम छान पावडर मुलामा लावून
कलर रंगोटी केलेलं असतंय. त्यामुळे कधी कधी आपल्याला इम्प्रेशन पडतं की अरे खूप छान बिल्डिंग आहे, आणि मग आपण कसं त्याला खराब आहे म्हणायचं. म्हणून पहिल्यांदा जाताना मागच्या बाजूनं जायचं बिल्डिंग बघायला जाताना. म्हणजे जो ज्याच्याकडे लोकांचं आणि तो जो ओनर आहे त्याचं लक्ष कमी असतंय, तिथं त्या गोष्टी कशा ठेवलेल्या आहेत ते बघायचं. व्हिज्युअल क्रॅक्स इन कॉलम, बीम्स अँड स्लॅब्स. मग चालू करायचं पुढचं, कॉलम वाईज, बीम वाईज, स्लॅब, व्हिज्युअल क्रॅक काय, कॉन्क्रीट डिसइंटिग्रेशन झालंय काय, स्टील एक्सपोज झाले का बघायचं, डिट्युरेशन इन कॉन्क्रीट झाले का बघायचं, रिइन्फोर्समेंट किती झाले बघायचं, करोजन, त्यासाठीच्या पुढे मेथड आहे, टेक्निक आहेत. आणि स्टेटस ऑफ बाल्कनी, सॅगिंग, डिफ्लेक्शन, क्रॅक्स हे झालंय का आर्किटेक्चरल कंपोनंटचे. पुन्हा वेगवेगळ्या कंपोनंटचे आपण बघू शकतो. स्टेटस ऑफ आर्किटेक्चरल फीचर, छज्जा, फिन, कॅनॉपीज, क्रॅक्स इन वॉल आहेत का, लिकेज आहे का. बऱ्याचदा बिल्डिंग चांगली असते पण टेरेसचं लिकेज, टॉयलेटचं ब्लॉकचं लिकेजमुळे हळूहळू तुम्हाला ते सल्फेट अटॅक, केमिकल अटॅक, टॉयलेट ब्लॉक, टॉयलेटच्या पाईप्सचं जर लिकेज असेल तर ते गोष्टी चालू होतात. म्हणजे बघा, अर्ली मेंटेनन्स जो प्रकार म्हणतात तो जर आपण केला नाही, बऱ्याचदा सरकारी बिल्डिंगला ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम असतोय, तर त्यामुळं चांगले स्ट्रक्चर खराब होतात. माझ्याकडे फोटोग्राफ आहेत, फार कॉमेडी फोटोग्राफ आहेत, दाखवेन मी की कसं कसं लोक करतात आणि कसं त्याचा मेनली पब्लिक बिल्डिंगला हे प्रॉब्लेम येतात. आपल्या घराला आपण कधी करत नाही, फार जपून ठेवतो. लिकेज अँड डॅम्पनेस इन वॉल रिझल्टिंग क्रॅक अँड करोजन, चेंजेस कॅरिड आउट अफेक्टिंग द स्ट्रक्चर. मग काय काय वेळेला टॉयलेट ब्लॉक बदलले असेल, रेसिडेन्शियल टू कमर्शियल असेल, पार्टिशन बदलले असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण नोट करायच्या आहेत. स्टेटस ऑफ लिफ्ट मशीन, जे असे आपल्याला कमी इम्पॉर्टंट पार्ट वाटतात पण तिथंच ऍक्सिडेंट होतात, तर त्या गोष्टी पण आपल्याला बघायचं. उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यामध्ये ऍक्सिडेंट झाला तो, जी कंपाऊंड वॉल कोलॅप्स होऊन बरीच लोक मेली. मला सांगा, कंपाऊंड वॉल न मेलेली लोक आणि बिल्डिंग पडून मेलेली लोक, ह्या मरणाऱ्या लोकांमध्ये काय फरक असणार आहे का. पण आपण इम्पॉर्टन्स लेवर कंपाऊंड वॉलला काय असतंय, तर तशा पद्धतीनं आपण केलं नाही पाहिजे. स्टेटस ऑफ इलेक्ट्रिकल वायरिंग, बऱ्याचदा आग लागण्याची जी कामं होतात ते इलेक्ट्रिकल वायरिंग मुळे होतं. स्टेटस ऑफ ओव्हर हेड, अंडरग्राउंड वॉटर टँक कॅपॅसिटी, लिकेज, क्रॅक्स एक्सेट्रा. प्लिंथ प्रोटेक्शन बरोबर आहे का. एक्सटर्नल पेंट्स, बऱ्याचदा जर आपल्याला कॉन्क्रीटचं लाईफ वाढवायचं असेल तर पेंट व्यवस्थित आहे का. स्टेटस ऑफ रिपेअर अँड लास्ट रिपेअर्ड बघणं आणि लास्ट स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे का, या वेगवेगळ्या प्रश्नांची आपण उत्तर प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये करायचे आहेत. आणि हे काहीतरी ह्या साईन साईन गोष्टी आहेत, व्हिज्युअली या तुम्हाला दिसतील, आणि तुम्ही ज्या वेळेला नोट करताय त्यावेळेला ह्या गोष्टी, पहिल्यांदा स्लॅब, प्लेन स्लॅब, चांगला स्लॅब कसा असतो असा दिसतो. थोडंसं करोजन इनिशिएशन झाल्यानंतर स्ट्रेन्स आणि क्रॅक्स असतील तर कशा दिसतील, रॅडियल फ्रॅक्चर असताना कसं दिसतील, पॉप आउट कसे दिसतील, लॉन्जिट्युडनल क्रॅक कसे दिसेल, डिलॅमिनेशन, स्पेलिंग आणि एक्सपोजर, ह्या गोष्टी नोटेशन फॉर्म मध्ये. एक उदाहरण आपण घेऊया की कसं कसं आपण एखादा बीम कास्ट केल्यानंतर त्याचं डॅमेज इनिशिएशन कसं होतं आणि फायनल स्पेलिंग कव्हर कसं होतं, त्याचं गोष्टी आपल्याला बघायला मिळेल. इन्स्टॉलेशन झालं, परत त्याच्यामध्ये स्ट्रेन्स अँड क्रॅक्स चालू झाले, रॅडियल फ्रॅक्चर क्रॅक चालू जातात, मग पॉपआउट्स निघतात, थोडे तुकडे निघतात, लॉन्जिट्युडनल क्रॅक फॉर्म होतात, आणि मग डिलॅमिनेशन म्हणजे मोठे क्रॅक, आणि मग सगळा तो पार्ट जो आहे तो कव्हर पार्ट पहिल्यांदा पडतो. तर हे थोडेसे आम्ही जे जवळजवळ आमच्याकडे झेडपीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं त्याच्यातले फोटो आहेत, आणि बरेचसे आम्ही जे इथं स्ट्रक्चरल ऑडिटचे कामं करतो ते फोटो आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये जे काही केस स्टडीज मी घेतलेले आहेत, एक तुम्ही बघू शकता, हे स्टोन मेसनरी बऱ्याच बघायला आलं की खूप जुन्या स्टोन मेसनरी खूप चांगल्या पद्धतीने आहेत, फक्त वरचे कव्हर नीट न ठेवण्यामुळे सगळी बिल्डिंग व्यवस्थित राहिलेली नाहीये. आणि परत बघू शकता, क्रॅक्स इन वॉल ड्यू टू सेटलमेंट ऑफ फाउंडेशन. बऱ्याचदा वरती क्रॅक दिसले की मी फाउंडेशन कडे बघतो. हे असे जे वॉल मध्ये मेजर क्रॅक दिसत आहेत ते बऱ्यापैकी फाउंडेशन सेटलमेंटमुळे येतात. हे जुन्या लूज स्टोन जॉईंट्स आहेत ड्यू टू वीक मोर्टार, तुम्हाला दिसतील हे कॉर्नरला असे जॉईंट्स दिसतात. अँड मोस्ट ऑफ दिस डॅमेजेस आर ड्यू टू लिकेज, आणि हे बघू शकता लिकेजमुळे कसं कव्हर होणं, आतमध्ये करोजन होणं, या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील.
त्याच्यानंतर क्रॅक्स इन वॉल ड्यू टू वीक वॉल टू टेक लोड ऑफ द स्लॅब. बऱ्याचदा क्रशिंग होतंय स्लॅबचा लोड जास्त झाल्यानंतर, त्याच्यामध्ये कसं होतं. आणि सेटलमेंटच्या क्रॅकमध्ये तुम्हाला फरक दिसेल. जे क्रॉस विंडो क्रॅक होतात त्याच्यामध्ये दोन कारणं होते. एक क्रशिंग आहे आणि दुसरं जे प्लिंथ लेवलचे बँड व्यवस्थित जर नसतील किंवा बँडच नसतील तर हे तुम्हाला क्रॅक दिसतील. तर हे असं कॉज इफेक्ट अनालिसिस आपल्याला समजत जाणं गरजेचं आहे. इथं बघू शकता हा बीमचा पार्ट आहे. बीम वरचं कव्हर निघून गेलेलं आहे. आतमध्ये क्रॅक दिसतंय. हा यंटचा क्रॅक आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं एसएफडी बीएमडीचा अभ्यास असेल तर शिअरमुळे जाणारे क्रॅक, बेंडिंगमुळे जाणारे क्रॅक हे पण बघू शकता. बऱ्याचदा डिझाईन फॉल्टमुळे जाणारे क्रॅक हे होऊ शकता. इथं तुम्ही बघू शकता हा जो आहे तो ह्युमन मेड डॅमेज आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्या युजरची सायकोलॉजी पण समजणं गरजेचं आहे. तर इथं सिंपल गोष्ट आहे, फार मी जोक म्हणून सांगत असतो पण हा सिरियस जोक आहे, की गुरुजींना फॅन अडकावायला नीट जागा दिली नाही, म्हणून गुरुजींनी काय केलं तर फोडले बीमचं कव्हर आणि तिथल्या त्या लॉन्जिट्युडनल बार आहे त्याला फॅन अडकावले. तर असे डॅमेजेस पण होतात. हे तुम्ही बघू शकता. हा एक कंटिन्युअसली अलोंग द बीम क्रॅक गेलेला आहे. हे क्रिटिकल कंपोनंट कसे शोधायचे आणि क्रिटिकल डॅमेजेस कसे शोधायचे, जे जॉइंटला जे डॅमेज होतात, हे वॉटर टँकच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे पिक्चर्स आहेत. इथं हे जुन्या टाकीचे पिक्चर आहेत. आता आपण थोडंसं बॅकग्राऊंड घेतलं की कसं कसं दिसतं आणि मग हळूहळू आपण आता नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगच्या टेक्निक बघणार आहोत. पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत. 3 प्रकारच्या टेस्टिंग असतात आपल्याकडं. एक म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आणि सेमी डिस्ट्रक्टिव्ह म्हणू शकता किंवा पार्शल डिस्ट्रक्टिव्ह म्हणू शकता. एक नॉन डिस्ट्रक्टिव्ह जे आता आज आपण बोलणार आहोत, जिथं स्ट्रक्चरला अजिबात इजा पोहोचत नाही. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे जे आपण ब्लॉक वगैरे घेतो, ब्लॉक टेस्ट वगैरे, ते जे आपण सॅम्पल घेतो आणि टेस्ट करतो त्या ठिकाणी. तर मग आता दोन्हीचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपण सांगूया. मग तुम्ही म्हणणार कुठली टेस्ट मोस्ट अॅक्युरेट असते सर? डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट मोस्ट अॅक्युरेट असते की नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट? आज मला अल्ट्राटेकनं बोलवलंय म्हणून मी खोटं बोलू शकतो. मी म्हणू शकतो की नाही नाही सर, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट अॅक्युरेट असते कारण माझा बिझनेस चालला पाहिजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. नाही. तर डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ही मोस्ट अॅक्युरेट असते कारण त्याच्यात आपल्याला एक्झॅक्ट पॅरामीटर भेटतात. व्हेरॅज नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टमध्ये आपण सेकंडरी पॅरामीटरला कोरिलेट केलेलं असतं. त्यामुळे त्याची अॅक्युरेसी ही साधारण 80 ते 90%, यू कॅन से 70 ते 90% पर्यंत अॅक्युरेसी असते. त्यामुळं गोष्टी प्रिडिक्शन आहे ते 10% to 20% लोअर साइड किंवा 10% to 20% प्रिडिक्शन अप्पर साइडला होऊ शकतं. पण बऱ्यापैकी ह्या ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यात परत आपण म्हणजे लिगली ह्या गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये डाऊट घेण्याचं काही कारण नाही. पण अजून मग आपण जे बोलत होतो की स्ट्रक्चरल ऑडिट हे जुन्या बिल्डिंगचं करतो. मग ह्या नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिटसाठी लागतात हे तर आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल. पण ह्या नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आपली बिझनेस अपॉर्च्युनिटी आणि कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी नवीन स्ट्रक्चर मध्ये पण करू शकतो. बऱ्याचदा आपला जो कस्टमर असतो त्याला डाऊट येतो की नाही तुम्ही जे डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग केलं ते असंच रिपोर्ट आणले किंवा हिथं करताना वेगळं केलं आणि टेस्टिंगसाठी वेगळे ब्लॉक वापरले. तर ह्या ज्या गोष्टी शंका निर्माण होतात त्या शंका कमी करण्यासाठी नॉन डिस्ट्रक्टिव्ह, कारण तुम्हाला जे उभं आहे स्ट्रक्चर, द स्ट्रक्चर विच इज अवेलेबल or which is in working condition without disturbing the working condition of the structure, we can test. आणि तो ऍडव्हान्टेज मिळतो की जिथं जे एखाद्या कस्टमरनं तुम्हाला शंका उपलब्ध केली तर तिथं आम्हाला मोहळच्या ठिकाणी बऱ्याच टेस्ट केल्या होत्या. तर तसं तुम्ही त्या तुमच्या कस्टमरला कॉन्फिडन्स देण्यासाठी पण या टेस्ट वापरू शकता. खणखणून देत आपण आपलं कंपोनंट देऊ शकतो. तर हा मी फरक सांगितला आणि त्यातले डिफरन्सेस पण सांगितले. तर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट कुठल्या कुठल्या आहेत आपल्याकडं? तर खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. एक 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याकडे 2 मटेरियल आहेत.
तर 2 मटेरियल असल्यामुळे आपल्याकडे 2 प्रकारच्या टेस्ट आपण प्रायमरीली आरसीसी मध्ये करू शकतो. कुठलं? एक कॉन्क्रीट आहे आणि दुसरं म्हणजे स्टील आहे. तर काही टेस्ट आपल्याकडे कॉन्क्रीट साठी असणार आहेत आणि काही टेस्ट आपल्याकडे स्टील साठी असणार आहेत. तर पहिल्या 3 टेस्ट दिसत आहेत, रिबाउंड हॅमर टेस्ट, अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी टेस्ट आणि कोर कॉन्क्रीट कोर एक्स्ट्रॅक्शन टेस्ट. ह्या 3 टेस्ट आहेत त्या आपल्याला कॉन्क्रीटची क्वालिटी बघण्यासाठी वापरता येतात. हे आपल्याला क्लॅरिटी आली की मग बऱ्याचदा लोक कन्फ्यूज करतात किंवा आपण कन्फ्यूज होतो, तर त्या गोष्टी होणार नाहीत. कोण काय करतं याची क्लॅरिटी आली पाहिजे. परत रिपीट मी करतो, रिबाउंड हॅमर टेस्ट, अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी टेस्ट आणि कॉन्क्रीट कोर एक्स्ट्रॅक्शन टेस्ट. ह्या 3 टेस्ट ज्या आहेत त्या आपण कॉन्क्रीटची क्वालिटी टेस्ट करण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर रिबार लोकेटर आणि कव्हर मीटर हे स्टीलच्या रिलेटेड आपल्याला लागतं. स्टील प्लस कॉन्क्रीट त्याचं जंक्शन आहे असं म्हणू शकतो. आणि हाफ सेल पोटेन्शियोमीटर पोटेन्शियल टेस्ट किंवा रेझिस्टिव्हिटी टेस्ट ही आपण स्टीलची क्वालिटी चेक करण्यासाठी वापरतो. ह्या दोन्हीचं 4थी आणि 5वी टेस्ट आहे ती आपण त्याचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला स्टीलची क्वालिटी बघता येते. पहिली आपण टेस्ट जाऊया रिबाउंड हॅमर. तर ही सरफेस इम्पॅक्ट बेस्ड टेस्ट आहे. म्हणजे म्हणून ही आपल्याला कॉम्बिनेशन पल्स वेलॉसिटी बरोबर कॉम्बिनेशन मध्ये वापरायला पाहिजे. नाहीतर कधी कधी आपल्याला चुकीचं इंडिकेशन येऊ शकतं. फक्त सरफेस चांगला फॉर्म झालाय आणि आतमध्ये काय झालंय ते कळलं नाही तर अडचण येऊ शकतं. त्यामुळे कॉम्बिनेशन पल्स वेलॉसिटी बरोबर वापरलं पाहिजे. कारण ही कॉन्क्रीट वरती आपण इम्पॅक्ट करतो आणि जेवढी रिबाउंड एनर्जी येते त्याला आपण कॉन्क्रीटच्या स्ट्रेंथ बरोबर आपल्याला चेक करता येईल. बघण्यासाठी युनिफॉर्मिटी ऑफ क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट चेक करण्यासाठी याचा वापर होतो. तर त्याच्यामध्ये स्प्रिंग असते आणि त्या स्प्रिंगची रिबाउंड व्हॅल्यू ठरलेली असते आणि त्या प्लंजर मला वाटतं आपलं टॉक झाल्यानंतर या रिबाउंड हॅमर टेस्ट आपल्याला कोकरे सर लाईव्ह दाखवणार आहे. त्यामुळे ती टेस्ट कशी करायची ह्याच्यावर मी जास्त बोलणार नाही. ही टेस्ट का करायची आणि त्याचं प्रिन्सिपल काय आहे, त्या मशीनचं प्रिन्सिपल. मग आपल्याला रिबाउंड इंडेक्स मिळतो आणि आजकाल डिजिटल रिबाउंड हॅमर आहेत. आमच्याकडे डिजिटल रिबाउंड हॅमर आहे. पूर्वी आपल्याला कन्वर्ट करायला लागायचं, कोरिलेट करायला लागायचं, ते गरज नाही. बरोबर डिजिटल डायरेक्टली आपल्याला स्ट्रेंथ फॉर्म मध्ये व्हॅल्यू मिळते, स्टोअर होती, त्याचं ॲव्हरेज आउट होतं. ह्या सगळ्या गोष्टी आता नवीन रिबाउंड हॅमर मध्ये आलेल्या आहेत. त्याच्यानंतर अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी म्हणजे काय आहे? एक अल्ट्रासोनिक डिव्हाइस आहे आणि ते एक वेव्ह पास करत असते आणि त्या वेव्हची व्हेलॉसिटी ही ठरलेली आहे. वेव्हची परत मी रिपीट करतो त्याचं प्रिन्सिपल सांगण्यासाठी, वेव्हची व्हेलॉसिटी ही ठरलेली आहे आणि मग डिस्टन्स किती वाढेल त्यानुसार आपली ॲव्हरेज व्हेलॉसिटी निघते. फॉर एक्झाम्पल आता मला पंढरपूरहून सोलापूरला जायचंय आणि 60 किलोमीटर पंढरपूर सोलापूर डिस्टन्स आहे आणि माझ्याकडे एक अशी व्हेकल आहे की नॉनस्टॉप मला सगळा रस्ता ग्रीन कॅरिडोर करून दिलाय आणि माझी व्हेकल आहे ती 60 किलोमीटर पर आवर न जातीये. तर मग मला शॉर्टेस्ट रूट आहे माझा इकडच्या पंढरपूर ते सोलापूर आणि मग मी गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की 60/60 केलं तर मला काय लक्षात येईल की किलोमीटर पर आवर मधून केलं तर माझा तो एक फॅक्टर निघेल. पण त्याच्या विरुद्ध मी ते पंढरपूर मार्गे मोहोळ मार्गे जाण्याऐवजी इकडून मी मंगळवेढा मार्गे, साताऱ्याच्या लोकांना माहिती आहे की नाही माहित नाही, पण मी लांबच्या रूटने गेलो पण माझी व्हेकलची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे 60 किलोमीटर पर आवर. पण माझा काय झाला, पाथ लांब झाला आणि त्यामुळे पाथ लांब कधी होतो तर आत क्रॅक असतील तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की व्हेलॉसिटी जो एक प्रोब जो व्हेलॉसिटी पाठवतोय वेव्हची व्हेलॉसिटी ती कायम कॉन्स्टंट आहे. फक्त पाथची लेंथ बदलण्यामुळं आपली जी टोटल ॲव्हरेज व्हेलॉसिटी येणार आहे ती कमी होत जाते. क्विकली आपण बघूया त्याची गरज काय. होमोजिनिटी ऑफ क्रॅक्स अँड वायर्स बद्दल इंडिकेशन देतं. चेंजेस इन स्ट्रक्चर ऑफ कॉन्क्रीट विच मे ऑकर ड्युरिंग टाइम.
ओव्हर द पिरियड आपण एकच मशीन आहे आणि ओव्हर द पिरियड मोजत गेलो तर आपल्याला लक्षात येईल की रिक्वायरमेंट क्वालिटी ऑफ एलिमेंट ऑफ कॉन्क्रीट इन रिलेशन विथ अदर, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची कशी स्ट्रेंथ आहे ते कळेल आपल्याला, त्या गोष्टी बघता येतील. मी हे सांगितलं की इथं मी दाखवतो आपल्याला एक ट्रान्समीटर असतो आणि एक रिसिव्हर असतो आणि त्याच्यामध्ये ट्रान्समीटर मधून कॉन्स्टंट वेलॉसिटीची वेव्ह जाते आणि रिसिव्हिंग एंडला मिळते. आपल्याला इनपुट काय द्यायला लागतं तर डिस्टन्स बिटवीन 2 प्रोब्स द्यायला लागतं आणि मग आपल्याला करेक्ट इंडिकेशन मिळतं. तर ही टेस्ट करण्याच्या 3 मेथड आहेत. एक म्हणजे डायरेक्ट ट्रान्समिशन, सेमी डायरेक्ट ट्रान्समिशन आणि इनडायरेक्ट ट्रान्समिशन. तुम्ही मला विचारलं या तिन्ही पैकी सगळ्यात कुठली अॅक्युरेट आहे, तर ऑब्व्हियसली डायरेक्ट ट्रान्समिशन. पण आपल्याला ही लक्झरी असत नाही प्रत्येक वेळी की दोन्ही बाजू आपल्या स्ट्रक्चरल कंपोनंटच्या त्या प्रोब लावण्यासाठी मिळतील. लॅबमध्ये वगैरे ठीक आहे, बीमला वगैरे ठीक आहे. बऱ्याचदा काही कंपोनंट मध्ये आपल्याला दुसरी बाजू दिसत नाही. मग त्याच्या साईडची बाजू दिसते का, साईडची बाजू दिसत असेल तर आपण सेमी डायरेक्ट ट्रान्समिशन, म्हणजे त्यातल्या त्यात बरी, म्हणजे डायरेक्ट ट्रान्समिशन इज मोर अॅक्युरेट, त्याच्यापेक्षा लेस अॅक्युरेट सेमी डायरेक्ट. मग दोन्ही बाजू 90 डिग्रीतली पण ऍक्सेसिबल नसेल तर इनडायरेक्ट ट्रान्समिशन मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपला जो फ्रंट फेस वरूनच आपण इस्टिमेशन बिल्ड करू शकतो. ठीक आहे. आता जे मी प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलं की बाबा त्यात जर क्रॅक नसेल तर ट्रान्समिशन आणि रिसिव्हिंग वर शॉर्टेस्ट डिस्टन्स जातं आणि त्यामुळं तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेला आपल्याला हायेस्ट व्हेलॉसिटी मिळते. मध्ये क्रॅक वायर्स असतील तर तो पाथ लॉंगेस्ट व्हायला लागतो आणि कधी कधी खूप मोठे क्रॅक असतील तर वेव्ह पलीकडे पास होत पण नाही आणि त्यावेळेला ऑलमोस्ट व्हेलॉसिटी 0 कडे यायला लागते. आणि मग IS स्टँडर्ड नुसार आपल्याला बघायला लागेल की वेगवेगळ्या व्हेलॉसिटीचं क्वालिटीशी त्यांनी म्हणजे फजी लिंकिंग केलेलं आहे. तर जर 4.5 किलोमीटर पर सेकंडच्या वरती असेल तर एक्सलंट, देन गुड, मीडियम, डाऊटफुल, अशा पद्धतीने आपल्याला कॉन्क्रीट मधले फ्लॉज बद्दल इंडिकेशन मिळतं. एक्झॅक्ट क्रॅक्स आपल्याला मिळत नाहीत, हे डोक्यात ठेवायचं. बऱ्याचदा लोकांनी जर ऐकलेलं नसेल, नीट याच्याबद्दल माहिती नसेल तर त्यांच्या डोक्यात येतं की एक्सरे सारख्या आतले इमेज मिळतात का. मी ते टेक्निक्स पण सांगणार आहे जस्ट जाता जाता, तर त्यावेळेला आपल्याला कळेल. क्विकली आपण जाऊया. पुढची टेस्ट आहे हाफ सेल पोटेन्शियल टेस्ट. मी सांगितलं की ही टेस्ट आहे ती कशासाठी आहे तर करोजन डिटेक्शन साठी आहे. म्हणजे स्टीलचं तुमच्या काय क्वालिटी आहे. मी वाचतो ऑब्जेक्टिव्ह, टू असेस द करोजन कंडिशन इन द रेनफोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर, टू डिटेक्ट द लायकलीहुड ऑफ करोजन ऑफ स्टील. म्हणजे सुरुवात व्हायला लागली की नाही हे पण इंडिकेशन आपल्याला मिळू शकतं. बाय मेकिंग द मेजरमेंट ओव्हर होल सरफेस अ डिस्टिंक्शन कॅन बी मेड बिटवीन करोडेड अँड नॉन करोडेड लोकेशन. म्हणजे पूर्ण स्लॅबचा आपल्याला हे प्रोब किंवा मुव्हिंग प्रोब असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं तर स्लॅब मधला कुठला पार्ट खराब झाला आणि कुठला चांगला आहे, कुठलं स्लॅब ह्या स्लॅब पेक्षा ते स्लॅब चांगला आहे का वगैरे, म्हणजे आपल्याला पार्शियल रिपेअर मेंटेनन्सला पण याचा फायदा होऊ शकतो. आणि हे कसं वर्क होतं, वेन देर इज अ ऍक्टिव्ह करोजन, करंट फ्लो थ्रू द कॉन्क्रीट बिटवीन एनोडिक अँड कॅथोडिक, म्हणजे एनोड कॅथोड फॉर्म होतो साइट्स, इज अकंपनीड बाय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल फील्ड सराउंडिंग दी करोडिंग बार. तर करोडिंग बारच्या बाजूला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल फॉर्म होतं आणि ते पोटेन्शियल आपण मोजतो. मी इथं तुम्हाला दाखवतोय सिम्प्लिफाईड डायग्राम. तर आपल्याला तो स्लॅब भिजवायचा असतो साधारण 8 तास 10 तास आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन भरलेलं असतं प्रोब मध्ये. ते कॉपर रॉड असतो आणि मग त्याच्यानुसार वेगवेगळे पोटेन्शियल लेवल्स आपल्याला मोजता येतात आणि या पोटेन्शियल लेवल ऍक्टिव्हिटी मध्ये चेंजेस कधी होतात तर रॉड मध्ये करोजन सुरू झालं असेल, नसेल करोजन सुरू झालं तर त्या ऍक्टिव्हिटी वेगळ्या असतात. इथं तुम्हाला दिसतंय हे असं एक्झॅक्ट मशीन आहे. कोकरे सर तुम्हाला फिजिकली पण दाखवतील. तर या पद्धतीने आपल्याला असा डिजिटल पूर्ण कलर मॅप पण मिळेल. बऱ्याचदा आपल्याला आकड्यात इंटरेस्ट नसतो. रेड, ब्लू, आपण जे सिग्नल फॉर्म मध्ये म्हणतो, ज्यावेळेला आपण बिझनेस लेवलचं काम करतो त्यावेळेला ग्रीन, रेड, येलो इंडिकेशन आपल्याला पाहिजे असतात. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला मायक्रो व्होल्ट मध्ये कसे सिग्नल येतात. वॉटर सॅच्युरेटेड कॉन्क्रीट
-1000 to -9000 मायक्रोव्होल्ट. मॉइस्ट क्लोराइड कंटॅमिनेटेड कॉन्क्रीट असेल तर 600 to 400. मॉइस्ट क्लोराइड फ्री कॉन्क्रीट असेल तर -200 100 मायक्रोव्होल्ट. मॉइस्ट कार्बोनेटेड कॉन्क्रीट असेल तर काय होतं, ड्राय कार्बोनेटेड कॉन्क्रीट असेल तर काय होतं, आणि ड्राय नॉन कार्बोनेटेड कॉन्क्रीट असेल तर काय होतं, त्याचे इंडिकेशन्स इथं मिळते. त्याच्या पुढची टेस्ट आहे कव्हर मीटर. कव्हर मीटर गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट कॉन्क्रीट कव्हर टू द स्टील रिइन्फोर्समेंट युझिंग मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक लेवल चेक करतं आणि त्यामुळे आपल्याला कव्हर मीटरनं 2 गोष्टी मेजर करता येतात. एक किती कव्हर आहे, आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला डायमीटर माहित नसतील, खूप कॉम्प्लिकेटेड स्टील असेल तर आपल्याला बघता येत नाही, पण एक आयडिया येते की जर कोणी शंका निर्माण केली की बाबा 16 mm बारच्या ऐवजी 12 mm टाकलेत किंवा 14 mm टाकलेत, तर त्याचा डायमीटर पण आपल्याला टेंटेटिव्हली मोजता येतो. हा याचा फायदा आहे. हे असं हँडहोल्ड मिनी कव्हर मीटर आहे. याच्यामध्ये डिटेल कव्हर मीटर पण मिळतात आणि त्याच्यातनं मग या दोन्हीचं कॉम्बिनेशन करू शकतो. अगोदर आपण कव्हर मीटरनं स्टील जर माहित नसेल तर स्टील मार्क करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण करोजनच्या टेस्ट घेऊ शकतो. त्याच्या पुढचे कॉन्क्रीट कोअर कटर टेस्ट, सेमी डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणू शकतो आपण याला, किंवा पार्शली डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणू शकतो. याच्यातनं मग ही सगळ्यात अॅक्युरेट टेस्ट आहे. सिमेंट कडे बरेच प्रोडक्ट आहेत, ते डॅमेज झालेलं जे आहे ते रिपेअर करण्याचे आणि त्याच्यानंतर रिपेअर मेंटेनन्सचे पण प्रोडक्ट आहेत. आमचं आणि बाळकृष्ण कुलकर्णी सरांचं ठरलेलं एक छोटासा सॅम्पलिंग डेमो लॅब आपल्याकडे पंढरपूरला करायचं, जर हे सगळं व्यवस्थित झालं तर. आणि पुढे आपण NDT ला जोडून या गोष्टीवरती पण बोलू की नुसतं नाही तर डायग्नोसिस करतोय, पुढे प्रोग्नोसिस काय करायचं ह्या लेवलला पण आपण गेलं पाहिजे. तर कॉन्क्रीट कोअर कटर टेस्ट मध्ये थोडस त्याच्या पुढे कोअर घेता येतं आणि त्यातनं आपल्याला एक्झॅक्ट स्ट्रेंथ मोजता येते. तर हे फक्त स्लॅब किंवा साठी उपयोगी होत नाही, तर बऱ्याच वेळेला आता कॉन्क्रीट रोड बनतायत, तर आम्हाला कॉन्क्रीट रोडच्या पण बऱ्याच टेस्टिंग याच्यातून मिळालेल्या आहेत. आपण बघू शकता इथं पुढे हा कटर असतो, हा म्हणजे परपेंडिक्युलर आणि याच्यामध्ये काही कटर त्याच्या पुढच्याही असेंब्ली असतात. आपण रॉकचे पण कोर घेऊ शकतो आणि याच्यामध्ये खूप थोड्याशा 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जी स्लॅबची डेप्थ आहे त्या डेप्थच्या नुसार त्याचा डायमीटर असला पाहिजे. साधारण त्याचा L/D रेशिओ हा 2च्या खाली असेल तर आपल्याला चांगली टेस्ट मिळू शकते. अदरवाईज आपल्याला स्प्लिट कॉन्क्रीट म्हणजे तुम्ही हॅलो, येतोय का माझा ऑडिओ? येस येस सर, या आवाज येतो. व्हिडिओ बोला. बंद झाला होता. हॅलो, तर आवाज येतो. स्प्लिट कॉन्क्रीट टेस्ट कुणीतरी रिस्पॉन्ड देईल का? चालू आहे का ऑडिओ? या चालू आहे सर ऑडिओ. या ओके, ठीक आहे. तर हा ठीक आहे. L/D रेशो जास्त झाला तर आम्हाला ज्या वेळेला आम्ही आणि बाळकृष्ण हा ठीक आहे, थँक्यू. तर बाळकृष्ण कुलकर्णी सरांनी एकदा आम्ही घेतलं तर L/D रेशोचा खूप फरक पडतो. नाहीतर ते क्रशिंग न फेल होण्याऐवजी ते स्प्लिटिंग न फेल होतं आणि त्यातनं आपल्याला यंग्स मॉड्युलस मिळू शकतो. त्यामुळे अप्रोप्रिएट डायमीटर सिलेक्शन ठेवणारा पॅरामीटर आहे. मला वाटतं ही शेवटची टेस्ट आहे, खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आमच्याकडे आम्ही हे घ्यायचं प्लॅनिंग का करतोय, पाईल इंटिग्रिटी टेस्टिंग, कारण पंढरपूरला ब्लॅक कॉटन सॉइल आहे. त्यामुळं मी ज्या बिल्डिंग मध्ये बसलोय माझ्या बिल्डिंगचं पण पाईल फाउंडेशन आहे. तर बऱ्याचदा पाईल्स नीट भरल्या जात नाहीत. तर आत पाईल कशी भरलेली चांगली आहे की नाही त्याच्यासाठीचं पाईल इंटिग्रिटी टेस्ट हे डायनॅमिक वेव्ह प्रोपॅगेशन वर
च्या टेक्निकवरती, डायनॅमिक वेव्ह प्रोपॅगेशनच्या टेक्निकवरती आहे. आणि त्याचं ह्या पाईल इंटिग्रिटी टेस्ट मधून काय मिळतं तर आपल्याला लेंथ ऑफ पाईल मिळू शकते, क्रॉस सेक्शनल एरिया आणि लेंथ मिळू शकते, डिटरमाइनिंग इंटिग्रिटी अँड कंटिन्युएटिंग दी कन्सिस्टन्सी ऑफ पाईल. तुम्ही बघू शकता एक रिबाउंड हॅमर किती फ्रिक्वेन्सीची पास झाली आणि किती रिसीव्ह झाली आणि मटेरियल इंटिग्रिटीनुसार त्या वेव्ह प्रोपॅगेशनचा पाथ बदलतो आणि त्यानुसार जसं आपलं पल्स वेलॉसिटीचा आहे तसंच प्रिन्सिपल याचा आहे. फक्त पल्स वेलॉसिटी मध्ये डेप्थ लिमिट आहे, याच्यामध्ये डेप्थ लिमिट आपल्याला जास्त मिळवता येतं. ठीक आहे, मला वाटतं मी बऱ्यापैकी पहिला पार्ट ड्युरॅबिलिटी कव्हर केला, बऱ्यापैकी वेळेत पण कव्हर केलाय. 1 तासाचा मी प्रॉमिस केलं होतं बऱ्यापैकी. आता आपण क्लोजर कडे जातोय की हे सगळं घेतलेल्याचं काय करायचं, कशासाठी करायचं, ह्या गोष्टी आपल्याला, कारण बिझनेस मॉडेल आणि त्याचं फायनान्शियलिंग करणं गरजेचं आहे. मी एक पहिलं सांगितलं, जर ओल्ड बिल्डिंग असेल तर आणि किंवा नवीन बिल्डिंग असेल तर इव्हिडन्स फॉर फॉल्टी डिझाईन कन्स्ट्रक्शन हे बनवायचं असेल तर आपल्याला हे एनडीटी आणि तशा प्रकारचे रिपोर्ट मग आपल्याला मॉडिफाय करायला लागतात. टू नो द रेसिड्युअल लाईफ अँड युसेज सजेस्टेड पार्ट आहे, त्याचं पुढं किती लाईफ राहिले, त्याचं रिपेअर मेंटेनन्स करून लाईफ वाढेल का, आणि मग जर वाढत नसेल तर ती डिमॉलिश करावी का. म्हणून आम्ही ज्यावेळेला स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सरकारी याच्यामध्ये द्यायचं असतं, उदाहरणार्थ आम्ही जे शाळाचं केलं होतं त्यावेळेला ते डिसिजन मेकिंग अथॉरिटीनं प्रत्येक शाळेचा वेगळा वेगळा रिपोर्ट बरोबर त्यांना एक सेपरेट समरी रिपोर्ट हवा असायचा. एक म्हणजे नथिंग इज रिक्वायर्ड, चांगलं आहे. दुसरं म्हणजे रिपेअर मेंटेनन्स रिक्वायर्ड, आणि तिसरं डिमॉलिश करायला लागणाऱ्या ज्या किती डिमॉलिश करायला लागणाऱ्या खोल्या आहेत असा समरी रिपोर्ट लागायचा. टू डू द मॉडिफिकेशन इन स्ट्रक्चर ऑर युसेज मॉडिफिकेशन. बऱ्याचदा आपल्याला माहित नसतं, आपल्या आई वडिलांनी बिल्डिंग बांधलेली असते किंवा जुन्या लोकांनी बिल्डिंग बांधलेली असते किंवा आपण बिल्डिंग विकत घेतलेली असते आणि त्यामध्ये मग त्या बिल्डिंग वरती एखादा मजला चढवायची इच्छा होती किंवा अजून काही त्याच्यावरती लोड मध्ये युसेज वाढवायची इच्छा होती, त्यावेळेला आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढचं म्हणजे न्यू कोडल रिक्वायरमेंट टू विच एक्झिस्टिंग स्ट्रक्चर डज नॉट कन्फर्म. मग थोडस आपण या मुद्द्यावरती जाऊया, या 2 मुद्द्याला धरून की टू नो द रेसिड्युअल लाईफ आणि मॉडिफिकेशन केल्यानंतर तर आपल्याला लक्षात येतं की जर आपल्याकडे स्किलचा प्लॅन असेल तर सध्या जे सॉफ्टवेअर्स आहेत, स्टॅड प्रो असेल किंवा वेगवेगळे RCC ई टॅब असेल, त्याची स्ट्रेंथ असेल किंवा डिटोरिएट झालं असेल, स्टील रॉड डिटोरिएट झाले असतील तर ते डिटोरिएट झालेले रॉडचे डायमीटर टाकून कंपोनंट सेफ राहतायत काय असं आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करू शकतो. तो डिटेल्ड अनालिसिसचा पार्ट होत आहे, म्हणजे पोस्ट प्रोसेसिंगचा पार्ट होत आहे. तो पण पार्ट आपण करू शकतो या 2 पॉइंटच्या माध्यमातून. खूप असे आपण टिपिकली जे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जे कुठले एनडीटीचे डिव्हाइसेस वापरतात त्याच्यावरती आपण बोललो, पण फार ऍडव्हान्स्ड स्ट्रक्चर असतील, एखादा मॉन्युमेंटल ब्रिज असेल किंवा एखादा महत्वाचा ब्रिज असेल, त्या ठिकाणी रिसर्च लेवलचे किंवा खूप कॉस्टली एनडीटी डिव्हाइस, आता आमची लॅब आहे ती साधारण 35 ते 40 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट आहे. पण हे जे मी इथं जे डिव्हाइसेस बोलतोय ते एक डिव्हाइस खूप कॉस्टली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप कॉस्टली होऊ शकतं. तर त्या गोष्टी किंवा काही ऍडव्हान्स गोष्टी आहेत त्याच्याबद्दल क्विकली मी लाईट थ्रो करतो आणि मग आपण लॅब मधून लाईव्ह पाहूया. इन्फ्रास्ट्रक्चर छान एक्सपेरिमेंट केला होता, त्यांनी कसं वापरलं होतं त्याच्याबद्दल क्विकली छोटी स्टोरी सांगतो की लालू प्रसाद यादव ज्या वेळेला रेल्वे मिनिस्टर, जरी 20 टन बहुतेक 20 टन फ्राईट लिमिट असलं तरी 25 टन भरतायत.
मग आपण रेल्वेचा फायदा वापरण्यात आणली होती. मग पण रेल्वे अधिकाऱ्यांना असा भीती वाटत होती की 20 25 केल्यावर आपली जुन्या काळातली ब्रिजेस आहेत तर ते ब्रिजेस फेल झाले तर काय करायचं. तर महत्वाच्या 3 ब्रिजेसचं टेस्टिंग आमच्या IIScच्या प्रोफेसरनं केलं होतं आणि त्यावेळेला मग 25 टन 30 टन फ्राईट लोड ब्रिज वरून पास केल्यानंतर आत काय ऍक्टिव्हिटी लागतात म्हणजे भिंतीला कान असतात ही जी म्हण आहे ती आपण अकॉस्टिक एमिशनच्या बाबतीत म्हणजे लाईव्ह क्रॅक प्रोपॅगेशन आपल्याला त्यातनं ऐकायला मिळतं. शॉर्ट पल्स रडार मेथड हे खूप छान आहे. युजली हे आजकाल ज्या वेळेला NDRF चे लोक वापरतात, ज्या वेळेला बिल्डिंग कोलॅप्स होते त्यावेळेला आतमध्ये कुठले लोक आहेत का, कुणी अडकलेलं आहे का त्याच्यासाठी वापरतात. तर हे रडार आजकाल तुमच्या अनमॅन्ड व्हेकल म्हणजे सुदैवानं मी एरोस्पेस बॅकग्राऊंडचा असल्यामुळे आम्ही ह्याच्यावरती पण काम करतोय की तुमच्या ड्रोन्स वरती बसवून जिथं अनरिच होतं जिथं पोहोचत नाही ते स्ट्रक्चर आपल्याला ऑब्झर्व करू शकतात. स्ट्रेस वेव्ह प्रोपॅगेशन मेथड आता जे आपण पाईल इंटिग्रेटर टेक्निक बघितलं तर या टेक्निक मायक्रोस्कोप लावायचा आणि तिथं मेजरिंग क्रॅक विड्थ. बोरोस्कोप म्हणजे जो भाग आत होल आहे होलमध्ये काय चाललेलं आहे जसं एंडोस्कोपी आपली करतात तसा बघू शकतो. न्यूक्लिअर मेथड आहेत जे न्यूक्लिअर आयसोटोपचं मटेरियल पास करून आपल्याला त्याच्यामध्ये जे महत्वाचं स्ट्रक्चर आहे तिथं बघू शकतो. जसं हे आता मी ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार बघितलं. त्याच्यानंतर डायनॅमिक वेव्ह प्रोपॅगेशनचे टेक्निक आहेत पाईल इंटिग्रेशन टेस्ट बद्दल बोललो. त्याच्यानंतर तसेच स्टील युजली मेकॅनिकली इंजिनियर करतात पण आपण सिव्हिल इंजिनियर पण स्टील स्ट्रक्चर हँडल करत असतो त्यामुळे आपल्याला माहिती असावेत. लिक्विड पेनिट्रेशन इन्स्पेक्शन ह्याचे खूप ऍडव्हान्स्ड एजन्सीज आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एनडीटीच्या फार कमी एजन्सीज आहेत ऍज कम्पेअर टू मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या. तर ह्या टेक्निक फार वेल डेव्हलप्ड आहेत. लिक्विड पेनिट्रेशन इन्स्पेक्शन, मॅग्नेटिक पार्टिकल इन्स्पेक्शन, एडी करंट टेस्टिंग, रेडिओग्राफी टेस्टिंग, अल्ट्रासोनिक टेस्टिंग, कम्प्लीट स्ट्रक्चरल टेस्टिंग अँड अकॉस्टिक एमिशन टेक्निक. त्याच्यानंतर काही लोकांना असे रिपेअर मेंटेनन्सच्या लिंक आता जे मी CPWD बोललो तर त्याच्यामधला हा रिपोर्ट आहे. लिंकिंग क्लास पण आपण ठरवू शकतो डॅमेज किती झाला. सिस्टमॅटिक रिपेअर लागेल, सुपरफिशियल रिपेअर लागेल, पॅच रिपेअर लागेल किंवा क्लास 3चं डॅमेज असेल तर प्रिन्सिपल रिपेअर लागेल, क्लास 4चं असेल तर मेजर रिपेअर लागेल. मला वाटतं माझ्याकडच्या स्लाइड संपलेल्या आहेत. हे आमचे नंबर आहेत. हा माझा नंबर आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडंसं माझे आयडियल फार खूप मोठे मोठे लोक आहेत त्यामध्ये माझे एक आयडियल आहेत त्यांचं नाव आहे सिंधुताई सपकाळ. तुम्ही ऐकले की नाही माहित नाही. तर त्या फार चांगलं काम करतात. तर त्या प्रत्येक वेळी एखादा कार्यक्रम झाला की पैसे मागतात. तसं सुदैवानं मला पैसे मागायला लागत नाहीत. पण मी म्हटलं की आज कुलकर्णी सरांना म्हटलं की आज आपण पण पैसे मागूया. सध्या जे पॅन्डेमिक आहे त्यातनं आपण हा टॉक चांगला वाटला असेल तर लोक 100, 150, 200 असं काही डोनेशन देणार असतील तर आपण हा QR कोड चीफ मिनिस्टर रिलीफ फंडचा आपण इथं दिलेला आहे. तुम्ही फोटो काढून तुमच्या ह्याच्यावरती मोबाईलवरती स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून स्टोअर करून सेव्ह करू शकता. तर ह्या टॉकची फी म्हणून तुम्ही जर अल्ट्राटेकला काही गरज नाही, स्विरीला गरज नाही आणि प्रशांत पवारांना गरज नाही, मी अपील करतो सगळ्यांना की किमान 100 रुपये दिली आणि तुमचे कनेक्शन कुलकर्णी सरांशी असेल किंवा तिकडं महेश सरांशी असेल त्यांना तुम्ही जे डोनेशन पाठवले त्याचे स्क्रीनशॉट पाठवले तर आम्हाला खूप आनंद भेटेल. हॅलो सर आवाज खूपच ब्रेक होतोय. आणि स्विरीनं जे
एफर्ट्स पवार सर? केलेले त्याची काहीतरी हॅलो? पोचपावती होऊन किमान पवार सर? सर आपला सीएम रिलीफ माय लास्ट ओव्हर टू आता आवाज. हा आवाजच पूर्ण जातोय वाटतं सर. हॅलो? हॅलो? कत्रे सर? कोकरे सर, कोकरे सर? कोकरे सर? हॅलो? कोकरे सर, आपण लाईव्ह डेमो साठी तयार आहात? हा सर. हा, येस. हा. तर सर परत आलेले आहेत. पवार सर? हा, येतोय आवाज? हा Yes. येत. हा, कचरे सर पण सॉरी आपले सर पण आहेत लाईन वरती. ठीक आहे. मी कुणी तर मला स्लाइड्स मागितल्या आहेत, तर मी एव्हरीवन पब्लिकलीला एक लिंक शेअर करतोय. का ईमेल करताय तुम्ही? ही लिंक पण शेअर करू द्या का? हा चालेल. लिंक तुम्ही सर चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. शेअर करा. हा प्रत्येक जण ते कॉपी करू शकेल. हा, ज्याचा काही लोक कनेक्शन, तुमचं कनेक्शन नसेल आणि डायरेक्ट माझ्या थ्रू वगैरे आले असतील तर तुम्हाला पोहोचणं अवघड जाईल. धन्यवाद तर पवार सर, तुम्ही खूप छान असं लेक्चर सर डिलिव्हर केलं आणि खूप अरे वा, आमचे काही मित्र पण आलेले आहेत. आभारी Thank you. आहे. आणि मी सरांना आता विनंती करतो की लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन साठी सर आपण थोडस प्राधान्य देऊया सर. येस. हॅलो? हॅलो? हा बोला. हा सर. हा, करू सर. येस. हो कोकरे सर, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय. तुम्ही कॅमेरा ऑन करा आणि तेच चालू करा सर. हा सर, स्क्रीन शेअर करा सगळ्यांना. उत्तम यलमारची स्क्रीन दिसते. येस, एक मिनिट. उत्तम यलमार. उत्तम यलमार. बाकीच्यांनी व्हिडिओ म्यूट केले तर व्यवस्थित होईल. माझ्या पण महेश, उत्तम यलमार जे म्हटले ना, तर तिथं त्याच्यावर जे क्लिक आहे, करतोय. हा तर तिथं तो व्हिडिओ जो आहे तो आपण पिन करू. पिन व्हिडिओ असं करा. हा, आता मी केला बघा. तो दिसतो का सगळ्यांना? पिन मी केला तो डायरेक्ट. दिसायला लागला ना? नाही अजून. नाही दिसत. मी पिन केलेला आहे. मलाच दिसतो का मग? हा, सगळ्यांसाठी कसं करता येईल बघा. एक मिनिट सर. ठीक आहे. किंवा प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली करता येतील का? केला सर पिन व्हिडिओ. आता दिसतोय का सर्वांना? स्पीकर्स व्ह्यू. येस. नाही दिसत. नाही, तिथं स्पीकर्स व्ह्यू क्लिक करा सगळ्यांनी. स्पीकर्स व्ह्यू मध्ये केल्यानंतर दिसेल स्पीकर व्ह्यू. प्रत्येकाकडं एक उत्तम यलमार म्हणून आहे ते स्क्रीन. हा, आता दिसते सर्वांना सर. हा, बोला सर. ठीक आहे, ठीक आहे. कंटिन्यू करा. कंटिन्यू करा. हा सर, सर्वांनी उत्तम यलमार जी व्हिडिओ दिसतोय तो. नाही सर, दिसतोय आता सर्वांना. आपण पिनच केलेला आहे तुमचा व्हिडिओ. तुम्ही सर स्टार्ट करा सर. ठीक आहे सर, चालेल. नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश कोकरे. आज डॉक्टर प्रशांत पवार सरांनी जे आपल्याला नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आणि त्याच्यासाठी लागणारे जे काय आपले नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगचे जे काय इक्विपमेंट आहेत, ते इक्विपमेंट वरती तुम्हाला थेरॉटिकल आणि थोडे प्रॅक्टिकली पण कसे करायचे त्याचं एक्सपोजर सांगितलं. मी आता लॅब मधून तुम्हाला जे आपल्याकडे अवेलेबल इन्स्ट्रुमेंट आहेत नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगची, म्हणजे डिजिटल रिबॉन्ड हॅमर, अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी, कॉन्क्रीट कोअर एक्स्ट्रॅक्शन, हाफ सेल पोटेन्शियल मीटर आणि करोजन मीटर, या 5 इन्स्ट्रुमेंट्स मी थोडक्यात तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो. तर जे पहिलं इन्स्ट्रुमेंट तुम्हाला इथं दिसतंय माझ्या समोर आहे ते आहे ते अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी आहे. आणि अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी च प्रिन्सिपल काय आणि कसं वापरायचं पवार सरांनी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. त्याच्या 3 मेथड आहेत: डायरेक्ट मेथड,
सेमी डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. तर हा तुम्हाला समोर माझ्या कॉन्क्रीटचा क्यूब दिसतोय. तर कॉन्क्रीटच्या दोन्ही फेसला जर मी आता पाहू शकता तुम्ही, हे 2 प्रोब आहेत माझ्याकडं. सरांनी तुम्हाला पीपीटी मध्ये दाखवलं होतं. हे 2 जर प्रोब मी असे पकडले 2 सरफेसला क्यूबच्या, तर ती तुमची डायरेक्ट मेथड झाली. तेच जर मी या 2 फेसला पकडलं तर सेमी डायरेक्ट मेथड, आणि जर सरफेस वरती पकडलं तर इनडायरेक्ट मेथड. तर मी तुम्हाला डेमो करून दाखवतो डायरेक्ट मेथडचा. आपल्या जसं आपण आपली पोटाची वगैरे मध्ये आपल्याला जर प्रॉब्लेम काय विकार असतील तर आपण कसं जशी सोनोग्राफी करतो डॉक्टर कडून, तशीच ही आपली स्ट्रक्चरची पण सोनोग्राफीच आहे थोडक्यात. तर हे जे आहे ते अल्ट्रासोनिक जेल आहे. हे जेल यूज करतो मी. हे 2 आहेत ते ट्रान्सड्यूसर आहेत. एकामधून अल्ट्रासोनिक रेज पास होतात आणि दुसऱ्यामधून रिसिव्ह होतात. म्हणजे या बाजूला जर मी जर हा ट्रान्सड्यूसर पकडला तर याच्यातून अल्ट्रासोनिक रेज आहेत ते ट्रान्सफर होतील आणि इकडच्या सरफेसला ते रिसिव्ह होतील, आणि जी काही व्हेलॉसिटी लागेल ट्रान्सफर व्हायला ते आपल्याला व्हेलॉसिटी या स्क्रीनवरती इथं दिसते, या स्क्रीनवरती रेकॉर्ड होईल. तर मी आता डायरेक्ट मेथडनी तुम्हाला डेमो करून दाखवतो. आता मी 2 ट्रान्सड्यूसर आहेत ते या क्यूबच्या दोन्ही सरफेसला पकडलेत डायरेक्ट मेथडनी. तर आता मी कोकरे सर एकच मिनिट, अजूनही काही लोकांना तुमचा व्हिडिओ जो आहे तो दिसत नाहीये. तर सगळ्यांनी पार्टिसिपेंट वरती जे आहे ते क्लिक करा. पार्टिसिपेंट वरती क्लिक केल्यानंतर तिथं उत्तम यलमार असं नाव आहे. तर उत्तम यलमार सरांचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ जो आहे तो आपल्याला जो आहे तो स्क्रीनवरती दिसेल. त्याच्यावरती पिन व्हिडिओ असा ऑप्शन येतोय. तर पिन व्हिडिओ तुम्ही जर का केलं तर तुमच्या पूर्ण स्क्रीनवरती मोबाईल किंवा लॅपटॉप ज्याच्यावरतून तुम्ही प्रेझेंटेशन बघताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण दिसेल. तिथं 3 डॉट दिसतात, त्याच्यावरती क्लिक केलं की पिन व्हिडिओचा ऑप्शन येत आहे. ठीक आहे, कंटिन्यू. कुणाला व्हिडिओ अजून दिसत नाही का? नाही, ऍक्च्युली हॅलो कोकरे सर, हा सर. तुम्ही हॅलो सर. हा तुम्ही ते उत्तम यलमारांचा ऑडिओ सुरू करा, म्हणजे ते आपोआप तिथून तो प्रायोरिटीवर येतो व्हिडिओ, जर ज्याला दिसत असं का? नसेल. एक तुमचा मिनिट ऑडिओ सर. म्यूट करा. हा माझा म्यूट करतो. हा, आणि थोडं मोठ्यानं बोला, येईल तिथून आवाज, जितका येईल तितका येईल, म्हणजे आपोआप तो प्रायोरिटीनं आवाज, ज्याचा आवाज आहे त्याचा व्हिडिओ अगोदर येतो. कोकरे सर व्हिडिओ तुमचा झालाय, स्पॉट व्हिडिओ केलेला आहे. हा, कोकरे केला सर, हा स्पॉट व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळं तुमचा व्हिडिओ जो आहे तो दिसतोय. हा, दिसतोय ना? हा, ठीक आहे. आवाज पण येतोय का? हा, येतोय आता आवाज बोला, तसंच जोरात जोरात बोला. आता कोकरे सर, जी पल्स व्हेलॉसिटी आहे त्याचे रिडिंग्स हे काय एवढे एलईडी असल्या कारणाने एवढी क्लिअर जी आहे ती दिसणार नाही, तर ती फक्त रिडिंग तुम्ही जी आहे ती सांगत चला. हा, सांगतो सर. ओके, थँक्यू सर. हा, आता हा क्यूब कॉन्क्रीट क्यूब आहे. दोन्ही सरफेसला मी ट्रान्सड्यूसर लावलेले आहेत. एका ट्रान्सड्यूसर मधून अल्ट्रा रेज आहे ते पास होणार आहेत आणि दुसऱ्यामधून रिसिव्ह होणार आहेत, आणि त्याच्यासाठी जेवढा काय टाइम लागणार आहे तो आणि व्हेलॉसिटी आपल्याला मेजर होणार. तर मी आता ऑपरेट करतो. तर डायरेक्ट मेथड आहे. आता हा कॉन्क्रीट क्यूब आहे, याची विड्थ आहे 150 mm. तर मला ती इथं ती डिस्टन्स मला डायरेक्ट मेथडनी इथं टाकावं लागेल. तर ती मी स्क्रीनवरती इथं सेट करतोय 150 mm इतकं. आणि त्यानंतर मी प्लेचं बटन इथं आहे ते प्ले करतो, आणि म्हणजे रेज ट्रान्सफर होते. आता इथं स्क्रीनवरती दिसतंय 3521 मीटर पर सेकंड
इतकी व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली. तर पवार सरांनी त्यांच्या एका स्क्रीन मध्ये दाखवलं की जर 4500 मीटर पर सेकंद पेक्षा जर जास्त व्हेलॉसिटी मिळत असेल तर ते एक्सलंट कॉन्क्रीट आहे. जर 3500 ते 4500 पर्यंत असेल तर गुड क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट आहे. आणि लेस दॅन 3500 पेक्षा जर लेस असेल तर ते मॉडरेट आणि 2500 पेक्षा कमी असेल तर ते पुअर किंवा आपण डाऊटफुल म्हणू त्याला. आता हे 3500 पेक्षा जास्त व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली म्हणजे ऑब्व्हियसली आपण हे गुड कॉन्क्रीट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट आहे ती गुड ऍज पर IS कोड. ही झाली डायरेक्ट मेथड. तशीच आपण सेमी डायरेक्ट मेथड ही परफॉर्म करू शकतो आणि सरफेसला ठेवल्यानंतर इनडायरेक्ट मेथड ही परफॉर्म करू शकतो. हे झालं अल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटी मीटर. याच्यावरून आपण कॉन्क्रीटची क्वालिटी पाहू शकतो. तसंच मी तुम्हाला सेकंड इन्स्ट्रुमेंट आहे दाखवतो ते म्हणजे डिजिटल रिबॉन्ड हॅमर. तर डिजिटल रिबॉन्ड हॅमरनी पण आपण कॉन्क्रीटची क्वालिटी म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ फाइंड आउट करू शकतो. आता मी तुम्हाला याच क्यूबची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ फाइंड आउट करून दाखवतो. तर मी आता रिबॉन्ड हॅमरनी 10 स्ट्रोक घेतले. म्हणजे हा डिजिटल रिबॉन्ड हॅमर आहे. याच्यामध्ये मिनिमम 10 रीडिंग घेतल्यानंतर आपल्याला त्याचं ऍव्हरेज मिळतं आणि त्या ऍव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपल्याला दाखवतं. तर मी 10 रीडिंगची मला आता ऍव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ त्या क्यूबची मिळाली ती 27 न्यूटन पर mm². म्हणजे आपण साईट वरती कोणत्या ग्रेडचं कॉन्क्रीट केलं, M15 असेल, M20 असेल, M25 असेल, M30 असेल, कोणत्या ग्रेडचं कॉन्क्रीट केलेलं आहे आणि त्याचा क्यूब जो कॉस्ट केलाय त्या क्यूबची आपल्याला डायरेक्ट जर 28 दिवस क्युरिंग केलं तर आपल्याला तेवढी न्यूटन पर mm² स्ट्रेंथ मिळाली पाहिजे. समजा जर तो M25 चा असेल आणि त्याचं जर 28 दिवस क्युरिंग झालं तर त्याची 28 न्यूटन पर mm² पेक्षा स्ट्रेंथ जास्त मिळाली पाहिजे. तो क्यूब M25 चाच आहे, आम्ही अगोदर कास्ट केलेला आहे. तर त्याची 28 दिवसानंतरची स्ट्रेंथ आपल्याला आता 27.0 न्यूटन पर mm² इतकी मिळाली. म्हणजे आपण एखाद्या एक्झिस्टिंग बिल्डिंगचा कॉलम असेल, बीम असेल, स्लॅब असेल, त्याची ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आपल्याला माहित असते आणि त्याचं आपण जर रिबॉन्ड हॅमर घेतला तर आपल्याला ऑन साइट नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट करून त्या कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ सध्या किती आहे ते आपण काढू शकतो. तसं हे डिजिटल रिबॉन्ड हॅमर हे आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग साठी वापरू शकतो. हे दोन्ही पण आपण कॉन्क्रीटची क्वालिटी पाहण्यासाठी आपण बघितले. तसंच थर्ड इन्स्ट्रुमेंट जे आहे ते इथं दिसतंय तुम्हाला, कॉन्क्रीट कोर एक्स्ट्रॅक्शन. कॉन्क्रीट कोर एक्स्ट्रॅक्शन आपण काय करतो तर आपण हे बघा मी कोर काढलेले आहेत. आमच्या कॉलेजच्या बिल्डिंगचं छज्जाचे हे कोर आहेत. रेन वॉटरची पाईप प्रोव्हाइड करण्यासाठी हे आम्ही कोर काढलेले आहेत. तर आपण हे कोर कॉन्क्रीट कोर एक्स्ट्रॅक्शन काढू शकतो आणि आपण आपल्या लॅब मध्ये कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीन मध्ये हे कोर टेस्ट करू शकतो आणि याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती येते ते आपण पाहू शकतो. तसं हे तिसरं इन्स्ट्रुमेंट झालं की ज्याच्यापासून आपण कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ पाहू शकतो. त्यानंतर जसं डॉक्टर प्रशांत पवार सरांनी तुम्हाला सांगितलं
की 3 इन्स्ट्रुमेंट कॉन्क्रीट क्वालिटीसाठी होते आणि 2 इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते स्टीलची कंडिशन आपल्याला पाहता येते. तर त्याच्यामधलं स्टीलची आपल्याला जर कंडिशन पाहायचं असेल, हे इन्स्ट्रुमेंट आहे, स्क्रीनवर दिसतंय हे कव्हर मीटर किंवा रिबार लोकेटर. आपण ही जी येलो स्क्रीन दिसते तुम्हाला, ही आपण सरफेस वरती ठेवायची. कॉलम असेल, बीम असेल किंवा स्लॅब असेल, त्याच्या सरफेस वरती ठेवायची. त्यानंतर आपण हे जर ऑपरेट केलं तर याच्यामध्ये आपल्याला 2 पद्धतीनं, एक म्हणजे जो बार आहे आतमध्ये, त्या बारची आपल्याला डेप्थ किती आहे, डेप्थ, हॅलो हा आवाज येतोय आवाज सर, येतोय? बोला. या येतोय आवाज. मग जो आपला आपण बार आहे आपला आतमध्ये कॉन्क्रीट मध्ये, त्याची सरफेस पासून डेप्थ किती आहे ते आपल्याला मिळतं, म्हणजे आपल्याला कव्हर डेप्थ कळते बारची. आणि सेकंड म्हणजे बार, तर हे आपण सरफेस वरती ठेवला, येलो स्क्रीन ही सरफेस वरती जर आपण ठेवली आणि जर मी ऑपरेट केलं, त्याच्यामध्ये ऑप्शन आहे बार डिटेक्शनचा. तो जर बार डिटेक्शनचा ऑप्शन मी सिलेक्ट केला आणि इथं स्क्रीन जी येलो स्क्रीन दिसते त्याला एक सेन्सर आहे. ज्यावेळी तुम्हाला बार डिटेक्ट होईल त्यावेळी रेड इंडिकेशन येतं, म्हणजे बार डिटेक्ट झाला आणि त्याचा डायमीटर किती आहे तो आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे जसं पवार सरांनी सांगितलं की कधी कधी 12 mm च्या जागी जर 10 mm चा बार टाकला तर तो आपल्याला एकदा कॉन्क्रीटमध्ये गेल्यावर पाहायला मिळत नाही. पण त्याच्यासाठी हे कव्हर मीटर किंवा बार लोकेटर म्हणून जे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यावरून आपण बारची डेप्थ किती आहे सरफेस पासून आणि बारचा डायमीटर किती आहे ते आपण पाहू शकतो. ते आहे मला स्टील. वाटतंय इथं एक पॉइंट जो आहे तो अतिशय महत्वाचा राहील की बऱ्याच वेळा कोअर जो आहे तो काढला जातो. शक्यतो टॉयलेट किंवा बाथरूमच्या संकन पोर्शन मध्ये ज्यावेळी कोअर ज्यावेळी घेतला जातो किंवा काही कारणाने इलेक्ट्रिकल किंवा प्लंबिंग कव्हर मीटरचा उपयोग करणं नितांत गरजेचं आहे, कारण का बऱ्याच वेळा स्टिरअप जे आहेत ते तुटतात. काही वेळा कोअर जो आहे तर तो बीमच्या एंड पॉइंटला घेतला जातो की ज्या ठिकाणी शिअर स्ट्रेस जे आहे ते मॅक्झिमम आहे आणि स्टिरअप जे आहेत त्या तुटतात. त्या कारणानं कोअर कटिंग करताना कव्हर मीटर वापरणं हे नितांत गरजेचं आहे. ओके सर, थँक्यू सर. आणि जे आता शेवटचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, हाफ सेल पोटेन्शियल मीटर. थोडं स्टेबल ठेवा म्हणजे ते फोकस होतंय. हाफ सेल पोटेन्शियल मीटर, हे इन्स्ट्रुमेंट आपण कशासाठी वापरतोय, तर जे काही कॉन्क्रीटच्या आतमध्ये आपलं स्टील आहे त्या स्टीलचं करोजन किती झालेलं आहे ते आपण याच्यावरून पाहू शकतो. आणि जर त्याच्यावरून आपल्याला पर्सेंटेज करोजन वरून आपण बारचा डायमीटर किती रिडक्शन झाला असेल ते आपण समजू शकतो. तर मग याची प्रोसेस जरा खूप मोठी आहे. हा माझ्या हातामध्ये जो चिमटा दिसतोय तुम्हाला, हा चिमटा एखाद्या आपलं जे काही स्लॅब असेल किंवा होल स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चर मध्ये जिथं उघडा बार असेल त्या ठिकाणी आर्थिंग म्हणून हा चिमटा जोडावा लागतो. तो चिमटा मी या मशीनला कनेक्ट केलेला आहे केबल थ्रू, म्हणजे मला या मशीनला आर्थिंग मिळेल. त्यानंतर हा आहे माझ्याकडं प्रोब आहे. सरांनी जसं सांगितलं होतं एक केमिकल याच्यामध्ये टाकले जाते, त्याचं लिक्विड करून याच्यामध्ये टाकले जाते. आणि जर आपण कॉन्क्रीटच्या सरफेसला जर हा वरती दिसणारा जर प्रोब आपण चिटकवला तर आपल्याला या स्क्रीन वरती रीडिंग डिस्प्ले होतात. सरांनी ते रीडिंग तुम्हाला एक्सप्लेन केले कलर मध्ये, रेड इंडिकेशन, ब्ल्यू इंडिकेशन, येलो इंडिकेशन. रेड इंडिकेशन याचा अर्थ होतोय की निगेटिव्ह पोटेन्शियल होऊन म्हणजे जास्त करोजन झालेलं आहे. तसंच त्याच्या खाली ब्ल्यू आहे, येलो आहे, अशा कलर म्हणून आपल्याला
पर्सेंटेज करोजन बारचं किती झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. कोकरे सर, स्क्रीन थोडीशी तुम्ही पाठीमागे धरा, किंवा एलमार सरांना जे आहे ते त्याची स्क्रीन थोडीशी पाठीमागे धरा, कारण का आता फक्त उजेडच येतोय. थोडस पाठीमागे धरल्यानंतर जे आहे, येस करेक्ट. एलमार सरांना सर तुम्ही धरायसाठी प्लीज रिक्वेस्ट करा हाफ सेल पोटेन्शिओमीटर, म्हणजे तुम्हाला सांगता येईल. आता थोडी एलमार सरांना तुम्ही इन्स्ट्रुमेंट जे आहे ते पकडायला सांगा, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. आणि आता जे तुम्ही पकडलेलं आहे थोडस पाठीमागे जाऊ दे. बस करेक्ट. हा जो आहे तो हाफसेल पोटेन्शिओमीटर आहे. या दोन याच्यावरून आपण अर्थिंग देतो, आणि या प्रोबनी ज्या सरफेस मधलं जे स्टील आहे, आतमधलं कॉन्क्रीट मधलं जे स्टील आहे, त्या स्टीलला जर हा आपण प्रोब, हा स्लॅब आहे तर या स्लॅबला असं प्रोब लावला तर याच्यावरती रिडिंग डिस्प्ले होतात. आणि मग ते रिडिंग निगेटिव्ह असतील तर कॉन्क्रीटचं स्टीलचं करोजन झालेलं आहे. त्याची पण रेंज आहे. मग जे सरांनी स्क्रीनवरती मगाशी दाखवलं होतं 1000 ते 900, 400 ते 600, त्याच्यावरून आपल्याला किती % करोजन झाले ते आपण समजू शकतो. आणि त्यानंतर मग आपल्याला पुढच्या काय ऍक्शन किंवा रेमेडीज आहेत ते आपण ठरवू शकतो. असं आपण करोजन स्टीलचं किती झालंय ते हाफ सेल पोटेन्शियल मीटरनं पाहू शकतो. असे आपल्याकडं 5 इन्स्ट्रुमेंट आहेत की जे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग साठी आपण सध्या वापरतो. आम्ही सोलापूर जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या शेजारच्या सांगली असेल, सातारचा फलटणला पण आम्ही 1-2 कामं केली. आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह फलटण मध्ये म्हणजे नातेपुते आणि फलटण या 2 शहरामध्ये आम्हाला प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर कडून कॉल आले होते. तर त्यांना पण असेच प्रॉब्लेम होते. मगाशी सरांनी सांगितलं तसं की नवीन स्ट्रक्चर आहे, पण क्यूब जे कास्ट केले होते त्याची रिक्वायर्ड स्ट्रेंथ मिळाली नाही, म्हणून त्यांनी नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग साठी आम्हाला कॉल केला होता. आणि आम्ही बरेचसे प्रोजेक्ट साठी वरती आम्ही काम केलेलं आहे. थँक्यू. ओके, आय एम अवेलेबल नाव. थँक्यू कोकरे सर. कोकरे सर खूप खूप धन्यवाद. अतिशय कमी वेळेमध्ये या ज्या काही किचकट अशा नॉन डिस्ट्रक्टिव्ह चाचणी आहेत त्याच्याबद्दलची तुम्ही माहिती अत्यंत सोप्या शब्दामध्ये आणि प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ते दिलं. आणि कोरोनाचा हा एक आपण फायदा म्हणू शकतोय की ह्या सगळ्या टेस्ट जे आहेत त्या लाईव्ह जे आहेत त्या आम्हाला बघता आल्या. पण कोरोनाचं संकट हे लवकरात लवकर कमी व्हावं. एलमार सर तुमचंही खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कोकरे सरांना सहकार्य केलं. पवार सर तुमच्याकडे जो आहे तो पर्यंत स्क्रीन जो येतोय आपण प्लीज सर. ओके, थोडं दुसऱ्याचे प्रश्न उत्तर देण्या अगोदर आमचे एक मित्र आहेत, क्लासमेट आहेत, हिमांशु पारिक सर, त्यांना मी हाय करतो. थँक्यू. आणि दुसरे आमचे हितेश पायगन स्टुडंट आहेत, क्लासमध्ये इतके सिन्सिअर नव्हते पण आज ऐकायला आले, ते बघून मला जास्त आनंद होतोय. माझं आजचं टॉक देण्याचं फिटलं असं म्हणता येईल. हे 2 बाकीचे तर खूप जोशी सर एक आहेत, आम्ही एका वेगळ्या ग्रुपवरती नेहमी इंटरॅक्शन करत असतो, पण आज ते टॉकला आलेले आहेत, तर त्यांचाही आभार. बाकीचे सर्व मान्यवर इथं आलेले त्यांचा आभार. कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर प्रश्न घेण्यापूर्वी सर कोऑर्डिनेट. येस, थँक्यू सर. खूप छान माहिती आणि डेमॉन्स्ट्रेशन झालेली आहे. तर